थँक्यू सो मच प्रसादजी परब सर, सुभाष धुमाळ आणि संदीपजी मोरे सर. आयुष्यानं हे बासरीसारखं असतं, त्यात संकटरूपी किती छेद असले तरी ज्याला ती वाजवता आली ना तो जीवन जगायला शिकला. आणि अगदी आता त्याच एक क्षणाचा आनंद घेण्यासाठी असंख्य संख्येनं प्रेक्षक राजा या मैदानावरती पोहोचला. पूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचं लक्ष खेचून घेणारी एक मानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करता. केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 या भिवंडीचा सन्मान आणि या विभागातील जे राजकीय पटलातलं फार मोठं नाव जे आज भिवंडीपासून दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलं, त्या व्यक्तिमत्वाच्या सन्मानार्थ ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आहे. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील फार प्रसिद्ध आणि चर्चित एवन जोडी निलेशदा पाडल आणि सुकेशदा डाकी यांच्या वतीनं वेलकम सगळ्यांचंच. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर वराद 11 कुडूस आणि स्ट्रायकर गोलंदाज या संघाचा सोएब मेमून आणि सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते आहे. हिमांशू पाडल आणि त्याच्या सोबतीनं प्रणव पाडल सलामी लाला. कॉम्बॉक्समध्ये आमच्यासोबत संदीपजी मोरे जॉईन झालेत, त्यांचं देखील करूयात आपण वेलकम. आलेल्या प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत सामोरं जा, कारण रोज पडलेल्या उन्हानं संदीप सर समुद्र काही अटत नाही. अगदी आता त्या क्रिकेटच्या लढतीसाठी प्रेक्षक राजा सज्ज झाला. एका बाजूला वाडा तालुका, दुसऱ्या बाजूला भिवंडी. पहिला बॉल राऊंड विकेट. समोर हिमांशू पाटील पहिल्याच बॉलवरती आक्रमक रूप घेऊन आलाय. 2 धावेचा प्रयत्न आणि सुरुवात अतिशय सुंदर टीम जरीमरी अलिमघर क्रिकेट संघाची. नक्कीच हिमांशू बऱ्याचशा स्पर्धा खेळलाय, मोठमोठे इव्हेंट खेळलाय, त्यामुळे हिमांशूला या स्पर्धेचं महत्त्व देखील माहिती आहे आणि स्वतःच्या खेळीचं महत्त्व देखील माहिती आहे. आणि त्याच अनुषंगाने सुरुवात करण्यासाठी तो जातीनं इथे सलामीवीर या भूमिकेत आलाय. प्रदीप पाटील फार्म टीम, तर दुसऱ्या बाजूला वराद 11 कोडूस यांच्यामध्ये रंगतोय हा 6 षटकांचा सामना. राऊंड विकेट. शफल झाले आणि गोलंदाज हुशार. गोलंदाज हुशार. वराद 11 कुडूस बद्दल मोरे सर काही म्हणायचं झालं ना, घाट घाट का पाणी पिकर हर्षद उंडो इस टीम को यहाँ पे लेके आया. फार मोठा प्रचंड दांडगा अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अतिश रवी, एका बाजूला त्यांचा अनुभव आणि सध्याच्या घडीला हिमांशू आणि प्रणव यांची कामगिरी. आणि नुकतीच एक क्रिकेट स्पर्धा आय थिंक कालच्याच दिवसामध्ये जिंकली टीम जरीमेरी अलिमघरनं. अतिश दादाचे नुकतेच व्हॉट्सअप स्टेटसला ते सगळेच फोटोज आम्ही पाहिले. म्हणजे तो एक कॉन्फिडंट आहे ना, तो घेऊन या मैदानावरती आता ही टीम उतरली आहे. तर मग या संघाकडे देखील आज आत्मविश्वास आणि आत्मविश्वास जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जा ती यशाची गुरुकिल्ली असते. ओव्हर द विकेट. रायटी बॅटरसाठी बॅटची बाहेरची मोठी कडा बीट झालाय. त्या ठिकाणी यष्टीरक्षक आणि बॉल चाललाय स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड मध्ये. फायनली आवाज आता दुमदुमतोय भिवंडीकरांचा आणि अलिमघर गावाचा, कारण येतोय डावाच्या सुरुवातीला हा पहिला चौकार. ज्याच्या नावात जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. नक्कीच भाग्यरेषा साथ देते इथे. मात्र या फलंदाजाला आपण पाहतोय की वेग भन्नाट होता गोलंदाजाचा आणि बॅटची आतली कडा चाटून यष्टीरक्षकाच्या समीप फ्लाय स्लिप मध्ये चेंडू गेला होता. हाताची कडा चाटून आपण पाहतोय चेंडू सीमारेषे बाहेर गेला 4 धावांसाठी. बॉल तयार. ओव्हर द विकेट. शफल झाले. आडवा बॅटनं खेचायचं होतं. रनआउटचा धोका आहे. बॅकअप आहे. एक सिंगल अगदी धोकादायक. अंपायर शहापूरची शान मुन्ना पठाण सरांचा इशारा या ठिकाणी येत असताना. मागचे 3 दिवस मोरे सर या क्रिकेट स्पर्धेमध्ये नव्हतो. खरं तर सगळ्याच जे पी पॅनल मोरे सर असतील, सुभाष धुमाळ आमची कॉमेंट्री टीम असेल, सगळ्यांनीच फार विचारपूस केली. मात्र भिवंडीच्या प्रेक्षक राजाचं खरं तर मनपूर्वक आभार व्यक्त करेल. रात्री 12 ते 1 वाजता प्रत्येकजण कॉल मेसेज करून विचारत होता की बाबा कधी जॉईन होतोस. आणि खरं तर त्यांचं जे प्रेम होतं फायनली आज यावंच लागलं. थँक्यू सो मच सगळ्या भिवंडीकरांचं. असंच प्रेम असू द्या. आणि हा फटका अगदी प्रेमळ आणि विश्वसनीय. हिमांशू पाटीलच्या बॅटमधनं स्क्वेअर ऑफ द विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला आहे चौकार. मिळवते डोक्यावरून चेंडू सीमा पार. अंजूर गावात लढाव क्रिकेटचा धुवाचा. क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान. अप्रतिम द्वंद्व युद्ध या प्रांगणामध्ये रंगलंय. आपण एका बाजूला पाहतोय एक जबरदस्त भन्नाट वेग असणारा हा गोलंदाज आणि त्याच अनुषंगानं
अलिमगड संघाचे हे 2 सलामीवीर शिरीदार. गोलंदाजाची नियती आपण पाहिली तर अगदी साफ आहे. रायटी बॅटर्सला तो ओव्हर द विकेट येतो, लेफ्टी बॅटर आला की राऊंड द विकेट येतो आणि कॉम्बॉक्समध्ये जॉईन झालात. या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी ज्या आवाजानं सातत्याने केली आहे, ज्यांचं समालोचन असं वाटतं की नेहमी ऐकत राहावं परत परत, आहेत किरवलीचे अजय घरत, वॉइस ऑफ VTC. राऊंड विकेट. आता लाईन सुंदर आहे, आता लाईन सुंदर आहे. अपील केलं हर्ष धोंडोनं जरूर. चेंडू बॅटचा स्पर्श त्या ठिकाणी नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झाला संपन्न आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल ना मोरेसर फार सुंदर आहे. स्कोर कार्डवरती आपण पाहिलं विदाऊट लॉस 12 रन्स आलेत. लेफ्टी बॅटर देखील मैदानाच्या आत खेळतोय आणि 12 आकडा ना क्रिकेटमध्ये संघर्ष आणि संघर्ष नक्कीच का असतो हे तुम्हाला शिकवतो. अनेक क्रिकेटर्स सेलिब्रिटीज आहेत ना मोरेसर, आपण जर चर्चा केली आपल्याकडे वेळ आहे तर अनेक कंपनीसाठी ॲड करतात. रिवायटल नावाची एक कंपनी होती, तिच्या नक्कीच ज्या प्रोडक्टचा ना एनर्जीसाठी फारसा यूज व्हायचा त्या कंपनीसाठी ॲड केली युवराज सिंगनं. जब तक बल्ला चलता तब तक थाट. आणि अगदी त्याच्या खऱ्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये ती जाहिरातना फार कनेक्ट झाली. कारण IPL सारख्या धर्तीवरती आपण पाहिलं ज्यानं भारताला 2 विश्वचषक जिंकून दिले, अगदी त्या खेळाडूचा देखील नक्कीच लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग असताना त्याची बोली लागली नाही. आणि ज्या खेळाडूला ना मिस्टर IPL या नावानं ओळखलं गेलं तो सुरेश रैना, तो देखील लिलाव प्रक्रियेमध्ये विकला गेला नाही. याचं कारण आहे ना फक्त एवढंच आहे की ज्यावेळी तुमची वेळ आहे त्यावेळी समुद्राच्या लाटांवरती देखील तुम्ही अगदी सहज पोवांडी मारून त्याचा आनंद घेऊ शकता. मग ते जर वेळ खराब आहे ना तर अगदी वाहणाऱ्या एका डबक्यात देखील तुम्ही जाऊन तिथे काही करू शकत नाही. जब तक बल्ला चलता तब तक थाट. या मॅचमध्ये तोच थाट आणि तोच रुबाब हिमांशूला शेवटपर्यंत या मॅचमध्ये दाखवायचा आहे. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर रन्स आलेत 12. ओव्हर नंबर 2 सुरू होती आहे. काय म्हणाल जी सुरुवात झाली आहे टीम अलिमगडसाठी. नक्कीच अगदी खरं उदाहरण ओमकारनं दिलं. कारण ज्या वेळेला आपण पाहतो की आपलं एकंदरीत जो काळ असतो सुगीचा काळ असतो त्यावेळेला नक्कीच आपल्याला कुठेही जर आपलं टाकलं तर ते चालून जातं. मात्र ज्या वेळेला काळ खराब असतो त्यावेळेला काही होत नाहीये आणि तेच फलस्वरूप आपण पाहतोय की युवराज सिंग असेल, सुरेश रैना असेल, बरेचसे असे खेळाडू आहेत क्रिकेटमध्ये, बरेच ती वेळ येणारच आहे. म्हणून तर म्हटलं जातं ना ह्या बॉल नंतर आपण ती चर्चा करू. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅकवरती आला महेश भोईर. हाफ ट्रॅकर होता, बॅटची लिडिंग एज आणि फाईन स्लीपला अडवला बॉल आणि 1 धाव त्या ठिकाणी मिळते. आणि या गोष्टीचं उदाहरण द्यायचं कारण एकच आहे, त्या दिवशी ज्यावेळी टीम कारिवली इन ॲक्शन होती ना फार चांगले क्रिकेट खेळलं. यष्टांच्या मागे कारिवलीचा यष्टीरक्षक सुजित नाईक, त्याचं फार कौतुक झालं प्रल्हाद दादा. मग ते ज्यावेळी सुजित नाईक यष्टांच्या मागे कीप करत होता त्यावेळी मला एक गोष्टीची खंत वाटली की कुणाच्या तोंडून प्रल्हाद पाटीलचं नाव का आलं नाही. कारण या भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट जगताला ॲज अ स्कीपर, ॲज अ यष्टीरक्षक कीपर जर कुणी फार मोठी प्रतिभा मिळवून दिली असेल ना तर ते हेच गाव आहे ज्या मैदानावरती खेळतं अलिमगड. आणि सध्या ॲज अ ऑफिशियल्स ते आपल्यासोबत आहेत, त्यांचं देखील करूया वेलकम. कारण त्यांचं गाव खेळतोय त्यामुळे सध्या आपल्यासोबत ते कॉम्बॉक्समध्ये आहेत. कारण प्रत्येकाला गावाचा सार्थ अभिमान असतो, ते एन्जॉय करतात मॅचला, एन्जॉय करतात त्यांच्या गेमला. मग ते समोर ना फार मोठी साईड आहे वरद 11 कोडूस. पहिला बॉल फटका सुंदर आहे हिमांशूसाठी. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं एक सिंगल आली, स्ट्राईक मिळाली, पुन्हा एकदा अडवल सिंगल, धावा जाऊन पोहोचले 14 वरती. याच मैदानावरचा ना मोरेसर विक्रम तुम्हाला सांगतो की हर्षद हुंडोला आणि वरद 11 कोडूसला फार फार हसताना पाहिलं. अगेन्स्ट टीम होती हनुमान कामोठे. 6 बॉल 7 षटकार पहिल्यांदा आले खासदार चषकाच्या इतिहासात आणि तेच या वाडा क्रिकेटच्या आख्यायिकेचा सम्राट हर्षद हुंडोनं ठोकले. त्यानंतर मॅच त्यांना गमवावी लागली. क्रिकेट आहे, कोणी काळ गाजवलेला असतो, कोणी गाजवत असतो. त्यामुळे खेळताना फक्त असं खेळा की भरतीचा माज नाही आणि होटीची लाज नाही. गोलंदाज सज्ज, स्विच हिटचा प्रयत्न, व्हॉट अ ब्रिलियंट शॉट. बॉल चाललाय थर्ड मॅनला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी मालिकावीरची सँट्रोकार आहे तिच्या बाजूला. 4 रन. ज्याच्या नावात जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे यापुढची लढत साई स्पोर्ट खारबाव आणि थोडी साई स्पोर्ट्स खारबाव हा जो सामना होणार आहे तो थोडासा पुढे ढकललाय. तर जाणता राजा खारबाव आणि मोठा गाव असा सामना या पुढे खेळला जाईल. तर लक्षात घ्या थोडासा चेंजेस आहेत. जाणता राजा खारबाव आणि मोठा गाव दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचे.
काय म्हणाल, स्विचिटचा फटका आला, चौकार मिळाला. आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना स्विचिटच्या फटक्यांचं देखील एक वेगळं स्थान आहे. आणि 18 धावा धावफलकावरती. हवेचा दिशा जर आपण पाहिली तर सध्या त्याच दिशेनं तर मग स्विचिटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फ्रंट फुटला आले, मोठा फटका खेळायचा होता, पडल्यानंतर गुडलाईन स्पॉटवरनं चेंडू टॉस होतोय, बीट झाले त्या ठिकाणी फलंदाज आणि चेंडू जातो निर्धाव. मागच्या 4 बॉलमध्ये महेश भोईनं खर्च केले धावा, या ठिकाणी 6. पॉवर प्ले सुरू आहे, 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक जर आपण पाहिलं तर ऑन साईडला स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँडच्या अगदी समोर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, जो सध्या ना वाडा क्रिकेटमध्ये फार चर्चेत राहणारं नाव आहे. मस्त हेलिकॉप्टर फैजान मेमून. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं भारतीय जनता पार्टी स्टँड, अगदी स्कोर ऑफ द विकेट, तिथे एक फोल्डर सेट करण्यात आला आहे. आणि जो खेळाडू डीप बॅकवर्ड पॉईंटला होता आता त्याला थर्डमॅनला सरकवण्यात आलाय. हर्षद तोंडूला माहिती आहे फलंदाज स्विचिटचा प्रयत्न करतोय, तर अगदी आता एक स्वर्गीय लता दिदी मंगेशकर स्टँड 1900 नक्कीच आपण पाहिलं तर 47चं स्वातंत्र्य देखील ज्या आवाजानं अनुभवला. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अनेक वर्ष ज्यावेळी भारताचे राष्ट्रपती नरेंद्र मोदी झाले त्यांच्या सन्मानार्थ देखील अनेक संगीत त्यांच्या माध्यमातून आली. थर्डमॅनला बाची लिडिंग एज, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील 4. लता दिदींचा आवाज जेवढा गोडवा देतो तेवढाच गोडवा हा चौकार देऊन जाईल अलिमगड गावाला. कधी लहरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज, कधी लहरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. राष्ट्रपतींच्या हस्ते ज्यांना पुरस्कार मिळाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नक्कीच सोबतीनं अनेक असे किस्से ना त्यांनी मोदींसोबत शेअर केले. आणि आज नरेंद्र मोदींबद्दल म्हणायचं झालं ना तर अभिमान भारतीयांचा, तमाम भारतीयांचा. कारण अनेक आपण युद्धाच्या प्रसंगामध्ये ज्या ज्या देशामध्ये त्या कंडिशन्स आल्या तिथनं भारतीयांना सुखरूप देशात परत आणणारं नाव म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सर. आणि त्यांचा फार मोठा आशीर्वाद कपिल पाटील साहेबांवरती. मिड ऑफच्या डोक्यावरनं बॉल चालला माउंडलाईनच्या बाहेर, अजून एक चौकार ॲड होत असताना ग्रेट तर ड्रिंक ब्रेकर्स लक्ष सुद्धा जायच्या मैदानाच्या आतमध्ये फास्ट. स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स, आपण आमच्याशी संपर्क साधायचा आहे. स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स, स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स, आपल्याला विनंती असेल आमच्याशी संपर्क साधायचा आहे. टीमची टोटल धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकात पाहायला मिळाले 14. 13.00 एक वार रन रेट आपल्याला पाहायला मिळतं. आणि 2 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 26 धावा. 10 स्टँड आहेत. प्रत्येकी स्टँडमध्ये आज ना आपले लाडके प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतात. स्पर्धेची सुरुवात अगदी धमाकेदार झाली. कपिलजी पाटील केंद्रीय राज्यमंत्री आणि भिवंडीचे सन्माननीय खासदार त्यांच्या बॅटमॅननं काही स्ट्रोक्स पाहायला मिळाले. राजकीय पटलावरती नेहमीच मास्टर स्ट्रोक्ससाठी ते नाव ओळखलं जातं. त्यानंतर झाली सुरुवात भिवंडी विरुद्ध कल्याण डोंबिवली, प्रेक्षणीय सामना. आणि त्यानंतर क्रिकेट थांबलं नाहीये. कुणाला हसताना कुणाला रडताना आपण पाहिलं. फ्रंट फुटला आले, लॉफ्ट केला बॉल, उंच हवेत आहे, डाऊन दी बॉल फोल्डर आणि थांबलाय बॉल. हवेचा प्रवाह फार महत्वाचा असतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि त्याचा शिकार झाला हिमांशू पाटील. मिळाला पहिला धक्का, तो म्हणजेच अलीमघरला, आणि तो दिलाय गोलंदाजी करत असताना बॉल चिराग भानुशालीनं. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. निसर्गाच्या पुढे कोणाचंही काही चालत नाही.
हे आपल्याला माहिती आहे. आणि हवा किती प्रवाहाने वाहते, त्याचा प्रवाह किती आहे याचा एकंदरीत अंदाज व्यवस्थित बांधता आला नाही. जास्त उंचीनं वरती गेला आणि आपण पाहतोय की त्याची लांबी थोडीशी कमी होती आणि त्याच कारणास्तव इथे मात्र महत्वाचा फलंदाज हिमांशू हा बाद होतोय. पहिला धक्का बसतोय जरीमरी स्पोर्ट्स आलिमगड संघाला. धावफलकावर धावा 26 असताना. पहिला ब्रेक थ्रू ज्याची आपण चर्चा करत होतो आणि तो मिळाला. आणि धावफलकावरती जर पण हिमांशूच्या बॅटमॅन रन्स पाहिले तर एक चौकार आला, एक डबल, 2 सिंगल अशा 8 धावेचं योगदान त्यानं दिलं. आणि नंबर 3 वरती फलंदाजीसाठी इंटर झाला भावेश पाडेल. खरं तर या संघामध्ये जे 12ही खेळाडू आहेत ते तुम्हाला पाटील पाहायला मिळतील. तर पाटलांचा जो रुबाब तो त्यांना या मॅचमध्ये दाखवावा लागेल. आणि स्पर्धा पाहिली ती देखील पाटलांच्या सन्मानार्थ. आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब त्यांच्या सन्मानार्थ प्रदीप पाटील फार्म टीम जरीमरी आलिमगड आणि त्यांना फाईट करते आहे वराद 11 वाडा कुडूस. लेफ्ट आर्म बॉलर आहे. शॉटचं सिलेक्शन अतिशय चांगलं होतं आणि डायरेक्ट हिट झालं आहे. काम तमाम आहे का? यस. फलंदाज बाद निघालेत परतीच्या प्रवासासाठी. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्षाच्या दिशेनं आणि सांघिक यश मिळत आहे टीम कुडूसला. दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान, विकास कामे करीने मान, नेता हा आमचा मेहरबान, आहे हो आमची आणबान शान. दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान, विकास कामे करीने मान, नेता हा आमचा मेहरबान, आहे हो आमची आणबान शान. लक्ष सुद्धा हर्षद हुंडो, फैजान मेमून 6 षटकांसाठी तुम्हाला दिली जातीयत या ठिकाणी मिनिटं ती म्हणजेच 30. आणि आतापर्यंत पहिलं षटक बरोबर वेळेवरती पूर्ण झालाय. या षटकामध्ये वेळ थोडासा जास्त जातोय त्यामुळे लक्ष सुद्धा वेळेकडे 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं टाकायची आहेत. खरं तर हर्षद हुंडोला ही गोष्ट सांगायची गरज नाही. प्राईड ऑफ वाडा क्रिकेट, वाडा क्रिकेटचा सन्मान आणि वाडा आणि कुडूस या विभागाचा जर विचार केला ना तर तिथे जर तुम्हाला व्हेंटिलेटरवरती ठेवलं आहे क्रिकेटच्या प्रेक्षकांना तर त्यांच्यासाठी श्वास ऑक्सिजन आहे ना हर्षद हुंडो हे नाव आहे. अगदी अनेकांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू आहे आणि त्याच्याकडे देखील लक्ष जरूर लागलं असेल. आज पूर्ण वाडा तालुक्याचं बॉल तयार आहे. चिराग भानुशाली हा फुल टॉस होता, बॅकफूटला येऊन खेळले. अंपायरचा इशारा त्या ठिकाणी आलाय. ओव्हर द वेस्ट हा भीमर आहे म्हणजे 1+1 अशा 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय. टीमची टोटल 28 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत. 6 षटकांची मॅच आहे. पाहिजे कशा प्रकारे हा सामना इथनं पुढे जाईल. वास्तव्याचं भान होऊन जबाबदारीची जेव्हा जाण होते ना तेव्हा बऱ्याच गोष्टीचा माणसाला त्याग करावा लागतो. अगदी हा भीमर तसाच काही आहे. आता तुम्ही फिल्डिंग देखील चेंज करू शकत नाही आहात कारण नो बॉल आलाय. आणि त्यानंतर फ्रीट फार सुंदर बॉल होता, जास्त फ्लाईट दिली, अगदी लेग ब्रेक टाकायचा होता रायटी बॅटरला. आणि नेक्स्ट मॅच थोडेसे चेंजेस आहेत. लक्ष सुद्धा जय भोलेनाथ सरवली पाडा आणि स्मिथ इंटरप्राइजेस निंबवली तुम्हाला इनिंग ब्रेकमध्ये नाही पण कमीत कमी मॅच पूर्ण होईल तोपर्यंत टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. लक्ष सुद्धा जय भोलेनाथ सरवली आणि स्मिथ इंटरप्राइजेस निंबवली या 2 टीमनं की तुम्हाला टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. सरवली आणि टीम स्मिथ इंटरप्राइजेस निंबवली. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. लेफ्टी बॉलरकडे एक अँगल असतो, तो अँगल आला त्यानंतर जो ट्रँगल पाहायला मिळायला हवा होता तो मात्र जमला नाही. तर ट्रँगलमध्ये गॅप आली आणि तिनंतर बॉल थर्ड मॅनला बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. रन्स कशाही हो येणं गरजेचं आहे. महाबली गाजवतील मैदान, आमदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्हा. काही तांत्रिक अडचणीमुळे इथे थोडासा फेरबदल केला जातोय. स्मिथ एंटरप्राइजेस निंबवली आणि जय भोलेनाथ सरवली या 2 संघांना हा सामना संपेपर्यंत इथे रिपोर्टिंग करून टॉससाठी उपस्थित राहायचंय. स्मिथ एंटरप्राइजेस निंबवली आणि जय भोलेनाथ सरवली. तर इथे 3रं षटक आणि 3ऱ्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
दोन चार चेंडूंचा दोन खेळ चेंडू पूर्ण शिल्लक झाला. आहे. Yes. 9 चेंडू पडला होता. एक बिमार आहे त्याच्यामुळेच अगदी नक्कीच आज स्कोर सध्या आपल्या सोबतीन आहेत. सुभाष धुमाळ भल्या भल्यांचा उधळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल टीमची टोटल आता आपण पाहता षटकारानं होतीये फ्लाय 39. बॅटची लिडिंग एज वरची कडा आणि कॅच व्हायलाच हवी होती. खरं तर हा झेल ना फर्स्ट लीपला जे फोल्डर होते त्यांनी कॉल करायला हवा होता की माझा झेल मी घेतोय. ते वाट पाहत राहिले. 3 षटकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या आत स्ट्रॅटेजिक टाइम आउट होतोय 2 मिनिटाचा. धावफलकावरती लक्ष टाकूया. धावा झालेत आत्तापर्यंत 40. तोपर्यंत आपण या टुर्नामेंटमध्ये काय घडलंय याकडे नजर टाकूया. मागच्या काही दिवस रात्रीच्या खेळामध्ये सुभाष धुमाळ आपल्यासोबत आहे. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. अतुल पाटील जयदुर्गा सापाडे बोनकोडे विरुद्ध पहिली हॅट्रिक आली. रिद्धेश पाटील बाबाज 11 सुनापडा हिंदवी प्रतिष्ठानच्या विरुद्ध हॅट्रिक घेतली. त्यांना काल्हे संघासमोर हरेश मलावकर भादवडचा खेळाडू त्यांना फायपर कंप्लीट केलं 5 बॉलमध्ये आणि 5 विकेट घेत असताना. त्यानंतर किरण दळवी विवेक इंटरप्राइजेस अमनेचा खेळाडू ऋषी दळवी एकाच मॅचमध्ये 2 हॅट्रिक देसाईच्या विरुद्ध तरी देखील मॅच देसाईनं जिंकली. त्यानंतर बॉबी भोईर गावदेवी वहिले आगासनच्या विरुद्ध आकाश पाटील जयदुर्गा सुरईचा नुकतीच त्यानं कोकसेच्या विरुद्ध घेतली. आणि आतापर्यंत अर्धशतका पण पाहिली तर प्रेम चव्हाण गौरव इंटरप्राइजेस भादवडचा खेळाडू नाबाद राहिला. समीर पाटील बाबा सोनापडा नाबाद राहिले. 55 रन्स त्यांनी केला. 55 संकेत मनेराच्या बॅटमधनं आणि हा संघ स्पर्धेतनं बाहेर झाला. मात्र ती आठवण राहिली की हा लढणारा योद्धा होता. 54 रन्स आल्या सुमित पाळच्या बॅटमधनं. अगदी कठीण परिस्थितीमध्ये संघाला त्यानं सावरलं आणि 52 धावा आल्या रुपेश पाटील नुकत्याच आपण पाहिलं विकी स्पोर्ट्स कुकसेच्या विरुद्ध रुपेश पाटीलच्या बॅटमधनं. आणि आपण पाहिलं तर 120 गौरव इंटरप्राइजेस भादवड या संघाची सगळ्यात मोठी धावसंख्या. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर या टुर्नामेंटमध्ये 4 संघांनी 100 पेक्षा जास्त रन्स केला. त्यामध्ये टेंबिवलीच्या नावाचा देखील उल्लेख आपण पाहतोय. मात्र त्याच टेंबिवली संघानं नंतर केलेली फाईट मोनिश पाळल आदित्य भोईर 6 षटकार 6 बॉलमध्ये लागले तरी देखील मॅच टेंबिवली देखील जिंकली नाही. आधी त्यांनी मारले नंतर मारले मात्र धानिवच्या विरुद्ध एक सिक्सर कमी आला. मात्र मोनिश पाटील जी फाईट दिली ती विसरू शकणार नाही. आणि अजून एक नाव प्रामुख्यानं सांगेल पूर्ण भिवंडीकरांना ते म्हणजेच कारिवलीचा खेळाडू ज्यावेळी गोरसईनं मॅच जिंकली जरूर आणि गटसी टीम होती गोरसई. त्यांनी शेवटपर्यंत सामना सोडला नाही. भावेश पवन आणि त्याचबरोबरीने आपण पाहिलं सूरज कपिल त्यांनी धावा डिफेंड केल्या. मात्र पहिल्या इनिंगमध्ये जो फायपर आला ना ते कधीच मी विसरणार नाही. जे मोहित घरतच्या माध्यमातून पाहायला मिळालं ज्यांना फक्त 4 धावा खर्च करत फायपर कंप्लीट केलं आणि ते देखील अगेन्स्ट एक क्वालिटी टीम होती गोरसई त्या संघाच्या विरुद्ध. नक्कीच मोहितची जी गोलंदाजी आहे ना ती खरंच मोहित करणारी राहिली. या टुर्नामेंटमध्ये जरी तो हरला असला ना मोहित मोनिश त्याचबरोबरीने संकेत मनेरा या 3 यंगस्टर्सने ना स्वतःच्या नावाचं एक वेगळं वलय भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्या निर्माण केलं. केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय होणार आहे कशा प्रकारे डाव पुढे जाईल जरीमरी अलीमघरचा की डावाला काहीशी खिंडार या ठिकाणी पाडली जाईल. कारण सेकंड स्पेलमध्ये जर आपण पाहिलं तर अजूनही या ठिकाणी शोएब मेहमनचा वापर करण्यात आला आहे. तर आपण वळूया संदीप मोरे यांच्याकडे. धन्यवाद ओमकार. तर इथे आपण पाहतोय बॅटची बाहेरील कडा चाटून चेंडू यष्टीरक्षक हर्षद याच्या हातात जवळून फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये आला होता. चांगलं क्षेत्ररक्षण कर्णधार मार्फत आणि इथे मात्र फक्त एकच धाव मिळते. एक रिस्क होती आणि ती रिस्क उचलली आणि 1 धाव प्राप्त झाली. धावसंख्या पुढे सरकते ती 41 वर. हर्ष तोंडो विकेट कीपर. इथे मात्र जास्त बाउन्स केला होता आणि फर्स्ट फॉर दी ओव्हर असं देखील स्क्वेअर लेग पंच मुन्ना पठाण
यापुढची लढत निंबवली विरुद्ध सरवली. रिव्हर्स स्ट्रोक अप्रतिम स्विचिटचा फटका. स्वर्गीय लता दिदी मंगेशकर स्टँडला मानवंदना देणारा हा दर्जेदार षटकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. या 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 47 वर. 47 धावा धावफलकावर. काही तांत्रिक अडचणी ज्या निर्माण झाल्यात त्यामुळेच या स्पर्धेमध्ये थोडासा फेरबदल आयोजन समितीने केलाय. RCC पेठ आणि मोठा गाव या गावामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्याच कारणास्तव थोडासा फेरबदल. पुढचा चेंडू सुरेख चेंडू. चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न. धावाची शक्यता मात्र अप्रतिम रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. चांगली धावगती राखली या खेळाडूनं आणि 2 धावा प्राप्त केल्या. संघासाठी महत्वाची भागीदारी रचताना हे 2 खेळाडू. कारण ज्या वेळेला हिमांशू बाद झाला, भावेश बाद झाला, तदनंतर आता मात्र संपूर्ण आपण पाहतोय प्रणव आणि दयानंद या 2 खेळाडू मार्फत एक चांगली भूमिका अदा केली जाते. पुढचा चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू. बॉल बॅक ड्राईव्ह झाला होता. निर्धाव चेंडू. शोएब मेमन. पुढचा चेंडू शोएब मेमन. इथे मात्र मागचं दार उघडं ठेवलं आणि स्वीप करण्याचा प्रयत्न. त्रिफळजीच्या स्वरूपात फलंदाज बाद. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. ते आपण पाहतो की शफल क्रॉस झाला होता आणि शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. 49 धावा धावफलकावर आहेत. धावा धावफलकावर. विकेट डाऊन झाली आहे नुकतीच आपण पाहिली. तर सेकंड स्पेलमध्ये आल्यानंतर एक षटकार जरूर आला. कमबॅक देखील तितकंच चांगलं पाहायला मिळालं आणि षटकं आतापर्यंत आपण पाहिली तर पूर्ण झाली 4 आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49ला विकेट आहेत 3. आता दयानंद आणि चेतन पाळल ही जोडी मैदानाच्या आत खेळतीये. पाहिजे कशा प्रकारे येणाऱ्या 2 षटकांमध्ये रन्स येतील. कारण समोर देखील आपण पाहिलं तर फैजान आणि अर्षद हे 2 फलंदाज जरूर आहेत. पुन्हा टीम चांगली आहे. दुसऱ्या बाजूला कसं विसरून चालेल अलिमगढ एक्सप्रेस गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. म्हणजे या मॅच मध्ये ना क्लॅश ऑफ टायटन्स सितारों की जो जंग होती है यो यहाँ से जरूर देखने मिलेगी. आणि अगदी टार्गेट फार सुंदर झालाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 ओव्हर 49 आणि उर्वरित अजूनही षटकं या ठिकाणी 2 शिल्लक आहेत. पाहिजे त्या उर्वरित 2 षटकांमध्ये कशा प्रकारे चेतन पाटील आणि दयानंद पाटील या डावाला पुढे नेत आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या स्थितीमध्ये सध्या आहे टीम जरीमरी अलीमगढ. स्पर्धा आपण पाहता ती म्हणजेच केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 आणि एक अप्रतिम मानाची सन्मानाची क्रिकेट टुर्नामेंट आपण एन्जॉय करता. तर स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स लगेचच अगदी फास्ट. येस थँक्यू. इथे
आहेत अप्रतिम चौकार आणि एक जबरदस्त टॅलेंट पाहायला मिळतंय या खेळाडूकडून आणि या 4 धावांनी धावसंख्या पोहोचते 53 वर. सरला नेता हा डेरिंग बाज, कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. जबरदस्त कपिल मिड विकेट क्षेत्रामध्ये सारा एंटरप्राइज स्टँड कडे जाणारा हा स्वीप शॉट आणि या 4 धावा. सारा आणि भूमी त्यांच्या नावानं एक स्टँड आहे, ज्यांच्या नावानं आपण पाहिलं तर उद्योग क्षेत्रामध्ये जो गुडलक हवा असतो तो सुकेश दादा आणि निलेश दादांना मिळतो. त्यांच्या लाडक्या प्रिन्सेस भूमी जी कन्या सुकेश दादा डाकी यांची आणि सारा निलेश दादा पाटील यांची, आणि त्या दोघांच्या नक्कीच आपण पाहिलं तर नक्कीच चेंडू. माध्यमातून क्रिकेट टुर्नामेंट आहे. इथे मात्र सुरेख वाईड यॉर्कर हाताळला होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कुठल्याही प्रकारचे चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. एक बाईकच्या स्वरूपात धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 54 वर. 54 धावा धाव फलकावर हे 5वं षटक प्रगतीपथावर आहे. आपण पाहतो पहिल्या षटकात 12 धावा, दुसऱ्या षटकात 14 धावा, तिसऱ्या षटकात 10 धावा आणि चौथ्या षटकात आपण जर पाहिलं तर 9 धावा. हे 5वं षटक आणि 2 चेंडूमध्ये 5 धावा प्राप्त होत आहेत. चिराग भानुशाली गोलंदाजी मार्कवर. 54 धावा धाव फलकावर. वेळ जास्त खर्च करू नका. इथे मात्र फुल टॉस चेंडू. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा धाडसी प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते अब तक 56 धावा. 56 लॉस ऑफ 3 विकेट्स इन 5th ओव्हर. 5th ओव्हर प्रोग्रेस. 5वं षटक हे आपण पाहतोय प्रत्यकरण करतोय गोलंदाज चिराग भानुशाली. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र शफल क्रॉस झाला होता. खेळण्याचा प्रयत्न, धावाची शक्यता, मात्र सुदैव भाग्यरेषा साथ देते आणि 1 धाव इथे मात्र प्राप्त होते बाईकच्या स्वरूपात. आणि आपण मागच्या काही रात्रींपासून दिवसापासून पाहिलं तर काल एक DRS देखील ॲड झाला लाईक बिफोर विकेटसाठी. त्याचा देखील आपला तुम्ही करू शकता आणि तो देखील DRS तुमच्याकडे आहे. इथे मात्र सुरेख चेंडू मात्र पायाचा स्पर्श करून चेंडू शॉट लेग मध्ये वळतोय आणि फक्त एकच धाव. लेग बाईचा इशारा पंचांमार्फत. पंचांकडे दाद मागितली होती पायचीची, मात्र ती फेटाळण्यात आली. पंचांनी पाहिलं चेंडू विकेटवर कुठे पिच झाला, यष्टांची मुवमेंट पाहिली, पायाची हालचाल पाहिली, चेंडू एकंदरीत पायावर कधी पिच झाला, काय स्थिती होती, हे सर्व अनुकरण केल्यानंतर तदनंतर नकार दिला. लेग बाईचा इशारा. धावसंख्या पोहोचते ती 58 वर. 58 धावा धाव फलकावर. इथे मात्र मोठा फटका, लॉफ्टेड शॉट. चेंडूला स्वंग केलं जात आहे. चेंडू मिड विकेटच्या वरून सीमा पार, दर्जेदार, दमदार, दिमागदार षटकार. मिळवते डोक्यावरून चेंडू सीमा पार. अंजूर गावात लढाव क्रिकेट ध्रुवाचा. क्रिकेट महाबली गाजवतील मैदान. आमदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. थँक्यू. लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या. वाडा कुडूस संघ खूप वेळ वाया जातोय. हर्षद 64 लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 5th ओव्हर. जरीमरी आलिमगड संघ. प्रसाद पाटील फॅम टीम आहे. आलिमगडचे उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिक प्रदीप पाटील. आणि षटकं आपण पाहिली तर आता 5 पूर्ण झाली आहेत. चिराग भानुशालीनं सुरुवात चांगली केली, त्यानंतर अंतिम बॉलवरती षटकार आला, त्यानं पुन्हा एकदा विस्कळीत झालं हे षटक असंच म्हणावं लागेल. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेत. त्या म्हणजेच या ठिकाणी 64. अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये ना नेहमीच तुम्हाला काहीतरी वेगळं पण दाखवावं लागतं.
ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर हे आता तोडफोडचं षटक आहे, स्लॉग ओव्हर. आणि इथे आता फलंदाजाला देखील हेच म्हणायचं आणि गोलंदाजाला कुछ अलग करना तो भीड़ से हटकर चलो. भीड़ साहस तो देती है पर पहचान छीन लेती है. आणि ॲज अ पिंच हिटर तुम्हाला स्वतःची ओळख तयार करायची आहे तर इथे ते काम तुम्हाला करावं लागेल. स्वतः कर्णधार महेश जाधव. इथे मात्र लॉफ्टेड व्ही शेप मधील एक दमदार दणदणीत दिमागदार देखणा फटका. स्वर्गीय मणिभाई पाटील स्टँडच्या वरून जाणारा, लॉंग ऑफच्या वरून जाणारा षटकार. सुकेश टाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. कपिल पाटीलच्या ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. संघाचा पालक आहे महेश जाधव, संघाचा कर्णधार आहे आणि कर्णधाराविरुद्ध खेळताना नक्कीच एक वेगळा आत्मविश्वास इथे मात्र दाखवलाय तो मात्र या फलंदाजानं चेतन पाटीलनं. खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे चेतनचं, दयानंदचं, प्रणवचं, कारण संघाला एक चांगला आकार हिमांशू बाद झाल्यानंतर या तिन्ही खेळाडूंनी दिलाय. भावेश 0 या धावसंख्येवर बाद झाला आणि तदनंतर खेळ सावरलाय तो प्रणवनं, दयानंदनं आणि आता चेतननं. नंबर 4, 5 आणि 6. मग क्रिकेट टेस्ट असू दे, ओडीआय असू दे, T20 असू दे, सध्या T10 आलाय. तिथे या नंबरची जागा कदाचित आपण म्हणतो की थोडी कमी आहे. तिथपर्यंत फलंदाजी गेली ते संघ फार अडचणीत असतो. मग त्याचा 6 षटकांच्या मॅच असतात, टेनिस बॉल क्रिकेट आहे, तर या नंबरवरती जो रोल आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि दयानंद पाटील आणि चेतनची फलंदाजी पाहून सध्या फार खुश आहे अलीमघर, कारण अतिशय चांगला आनंद आपल्या फटकेबाजीचा ते देतात. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, तिथे मात्र चूक झाली हर्षद होंडो याच्याकडून. खूप मोठं नुकसान इथे मात्र वाडा संघाचं, कारण जे फलंदाज आक्रमक आहेत त्यांना जीवदान देणं कुठेतरी वाडा संघासाठी, कुडूस संघासाठी इथे मात्र डोके ठरू शकते. या 2 धावा आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती एकंदरीत 72 धावा. मागच्याच सामन्यात आपण पाहिलं ते चेस डाऊन करताना एक मोठं लक्ष पार करता आलं नव्हतं विकी स्पोर्ट्स कुक्सेसारख्या बलाढ्य टीमला. आणि इथे जर लक्ष आता 80 पर्यंत पोहोचलं तर एक मानसिक दबाव बनेल वाडा संघावरती. इथे मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सीमारेषेलगत टिपलेला हा झेल, सुंदर झेल टिपलातोय आणि फलंदाज बाद. पहिला विजयाचा झेंडा फडकला, तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. पहिला विजयाचा झेंडा फडकला. जबरदस्त GTCचं वर्क आपण पाहू शकता, कशा पद्धतीनं प्रत्येक अँगलनं दाखवलंय की हा चेंडू कशा पद्धतीनं डिलिव्हर झाला, कशा पद्धतीनं फलंदाजीने खेळला. फलंदाजाची देखील भूमिका अप्रतिम होती आणि त्याच अनुषंगाने क्षेत्ररक्षकांनी देखील टिपलेला हा झेल अप्रतिम आणि सुंदर होता. कालच्या रात्रीमध्ये ज्यावेळी आम्ही ऑनलाईन मॅच एन्जॉय करत होतो त्यावेळी GTCसाठी कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट होती की सध्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू आहे, भारताचा सामना सुरू होता, त्या सगळ्या मॅचचं टेलिकास्ट आम्ही जरूर पाहिलं. मग त्या GTC जे टेलिकास्ट करते ना ते फार काही वेगळं, म्हणजे एक इंटरनॅशनल लेवल टेलिकास्ट ज्या दर्जाचं होतं ना सध्या ते काम GTC करते. कीप इट अप बॉईज. आणि त्यांच्यासाठी फक्त एवढंच म्हणाल, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो तिथे कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या दमदार यशाला पर्याय नाही. आणि सध्या यश बोलतंय. GTCचा फटका उंच हवेत, स्वर्गीय मोरेश पाटील स्टँड समोर आणि वाऱ्याच्या लाटांवरती बॉल स्वार होत चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या पुन्हा एकदा आपण ॲक्शन रिप्ले पाहू, काय टिपलंय GTCच्या कॅमेरामॅननं. ओव्हर द विकेट आले, गोलंदाजी करत असताना महेश जाधव, हा बॉल पडला बॅटवरती आला आणि त्यानंतर चालला मिड विकेटला. फक्त त्याच्यावरती जे नाव तेच दिसायचं बाकी आहे आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स बिग हिट. नक्कीच अप्रतिम, पारदर्शक, स्वच्छ आणि नीट अँड क्लीन टेलिकास्ट GTC मार्फत. जल्पेश भोईर अँड टीम कीप इट अप, चांगली प्रगती करताय. नक्कीच आगरी समाजाचा मान तुम्ही उंचवताय. हुनर है तो कदर है. सलग 3 षटकार ठोकू शकतो, हा 10वा फलंदाज ठरू शकतो या स्पर्धेतील महेश जाधव. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस होता, मात्र चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाही या निर्धाव चेंडू. नक्कीच महेशने या षटकात एक महत्वाचा फलंदाज बाद झाला, मात्र 2 षटकार त्यांनी खर्च केले. आता मात्र शेवटची संधी, शेवटचा चेंडू या षटकातील.
किती धावांचं लक्ष आलिमगड संघ ठेवतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल, कारण एक चांगली खेळी त्यांनी साकारली आहे. 78 धावा. इथे मात्र मोठा फटका, एक्स्ट्रा क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार, दर्जेदार, दिमागदार, दमदार, दणदणीत चौकार. सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची, सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते. संपूर्ण देश नाही संपूर्ण जग चर्चा करतोय या A1 ट्रॉफीची, केंद्रीय राज्यमंत्री चषकाची, आमच्या A1 जोडीची, निलेश पाटील आणि सुकेजी डाकी यांची. तर धावसंख्या पोहोचते ती 82 धावा, 4 गडी बाद असा धावफलक राखतोय जरीमरी स्पोर्ट्स आलिमगड संघ. प्रदीप पाटील फॅन टीम आणि एकंदरीत आता मात्र लक्ष असेल 83 धावांचं ते वरद 11 कुडूस वाडा या संघासमोर. ज्यावेळी प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल या ऐकूया अजय घरत यांना आणि त्यांना साथ देतील प्रसाद परब. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर नाणेफेकी काही वेळ आम्ही थांबलो आहे. नक्कीच जी अनाऊन्समेंट झाली आहे ह्याच्या दोन्ही टीम्सनं आमच्या मॅनेजमेंट समितीसोबत त्याचा संपर्क साधून तुम्हाला दिलेल्या वेळेवरती पोचायचं आहे. आयुष्याची डायरी लिहिणारा तर तो देव असतो, मात्र काही हरकत नाही आहे. आयुष्याची डायरी लिहिणारा तर तो देव असतो, पण वाचणारे आपण असतो. जीवनात खूप काही हवं असतं पण पाहिजे तेच भेटत नसतं, कारण सर्व काही नशिबात असतं. पण आपलं नशीब घडवणं हे फक्त आणि फक्त अजयदादा आपल्याच हातात असतं. तर अगदी आता ते नशीब बदलवेल का? फलंदाजी करताना टीम वरद 11 कुडूस वाडा क्रिकेटमधनं आपण एक टीम पाहिली चिंचघर या सामन्यामध्ये त्यांचं विजयाचं अकाउंट ओपन झालं आहे. इथे पाहिजे कुडूसचं होईल का? कारण आता त्यांना सामना करायचा आहे. तो म्हणजेच आपण पाहिला तर ज्या खेळाडूबद्दल मी एक लाईन नेहमीच म्हणतो, अलीकडच्या काळात ज्यानं प्रत्येकाच्या मनामध्ये तयार केले आपलं एक स्वतःचं अस्तित्व आणि एक वेगळं घर, आणि नाव आहे हिमांशू पाटील आणि त्याचं गाव आहे आलिमघर. त्याच्या गोलंदाजीचा सामना या ठिकाणी करायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला फैजान, अर्शद यांसारख्या वादळी नक्कीच वाऱ्यांना आता सामोरं जायचं आहे टीम आलिमघरला. तर मग मजा येईल या मॅचमध्ये. कोणी कुठेही जाऊ नका, स्टे ट्यून विथ अस. आपण करूया कॉम्बॉक्समध्ये चेंजेस आणि ऐकूया आवाज आपण या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये. प्रसादजी परब आणि आजच्या दिवसामध्ये आपल्यासोबत पुन्हा एकदा जॉईन झालेत ते म्हणजेच अजय घरत. धन्यवाद ओमकार, धन्यवाद संदीप. सभी दर्शकों को अजय खरत का प्यार भरा नमस्कार और आप सभी का हार्दिक स्वागत A1 जोड़ी प्रस्तुत केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में. आज कुल मिलाकर 7वां दिन इस प्रतियोगिता का, और ये सही मायनों में महाराष्ट्र ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट का महाकुंभ है. एक और बेहतरीन दिन, परिस्थितियां लाजवाब है. पहले दिन से ही हमने देखा है कि यहाँ का जो मौसम है बहुत ही आला दर्जे का है. अंजुर में है हम, अंजुर से ये सीधा प्रसारण आप तक पहुँचाया जा रहा है GTC लाइव पर. सभी ऑनलाइन व्यूवर्स का हार्दिक स्वागत और जो दर्शक स्टैंड्स में मौजूद है उन सभी का भी हार्दिक स्वागत है. आज का दूसरा मैच जरीमरी आलिमघर और वरद 11 कुडूस के बीच में चल रहा है और एक अच्छी चुनौती पेश की गई है जरीमरी आलिमघर टीम द्वारा. 82 रन बनाए उन्होंने 4 विकेटों के नुकसान पर पहले बैटिंग करते हुए. एक अच्छा टोटल बनाया गया है. 27 रनों की नाबाद पारी खेली है दयानंद ने और चेतन पाटिल ने 12 रन बनाए. उससे पहले सलामी बैटर प्रणव पाटिल ने 26 रन बनाए. ताबड़तोड़ अंदाज में उन्होंने बैटिंग की, मात्र 13 गेंदों का सामना करते हुए. तो अच्छे स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजों ने बैटिंग की है और 80+ टोटल चेज करना सिर्फ इसी ग्राउंड पर नहीं, 6 ओवर की खेल में किसी भी ग्राउंड पर उतना आसान नहीं होता है. हालांकि ओवरऑल हम देखें तो दिन में यहाँ पर कंडीशंस बल्लेबाजों के लिए बहुत ही अच्छी रहती है. हवाएं तेज़ बह रही है आज भी और ध्वज लहराते हुए इस समय मैदान के इर्द गिर्द. लेकिन कामयाबी का परचम लहराने के लिए दोनों भी टीमें बेकरार है. किसी एक की ही मुराद पूरी होने वाली है, क्योंकि ये खेल है. खेल में एक कोई जीतता है, एक कोई हार जाता है, लेकिन खेल अच्छा होना चाहिए और संघर्ष यदि आप अच्छा करते हो तो वो भी आपकी एक जीत रहती है. तो दोनों भी टीमें काफ़ी बलशाली टीमें हैं. एक तरफ वरद 11 कुडूस है जो वाड़ा से टीम बिलोंग करती है. अरशद मेमन अर्थात अरशद होंडो, उन पर सभी की निगाह है इस मैच में. और पहले संस्करण में इस टूर्नामेंट में उन्होंने 6 गेंदों पर लगातार 6 छक्के लगाए थे इसी मैदान पर. तो काफ़ी मीठी यादें भी उनकी जुड़ी हुई है इस मैदान से. जरीमरी आलिमघर मुझे याद आता है पिछला जो संस्करण हुआ था
जो सांसद ट्रॉफी हुई थी, खासदार ट्रॉफी 2020 की, उसमें सेकंड राउंड में दिन की रोशनी में वे मैच हारे थे और कहीं ना कहीं उनकी गलती की वजह से वो मैच हारे थे। एक अच्छी पार्टनरशिप बन रही थी, उनके एक बैटर जानबूझकर उनको रन आउट किया गया क्योंकि थोड़े से थक गए थे, लेकिन तब मैच उनके कंट्रोल में था। शायद उनकी सोच ये थी कि जो नए बल्लेबाज आएंगे वो कुछ बड़े शॉट्स खेलकर मैच फिनिश कर देंगे, लेकिन फिर उसके बाद वो गेम पलट गया था। तो वो कुछ यादें मुझे ताज़ा हो रही है मेरे जहन में। आज देखना है, आज अलग दिन है, एक नया दिन है और नए सिरे से खेल की शुरुआत होती है। प्रदीप पाटिल फेम टीम है, जरीमरी अलीमगर 83 रनों का टारगेट लेकर सलामी बैटर्स क्रीज पर पहुंच चुके हैं। कमेंट्री बॉक्स में मेरे साथ प्रसाद परब है, डोंबिवली की एक बहुत ही मशहूर आवाज़ है कमेंट्री दुनिया की, उनका हार्दिक स्वागत। फैजान मेमन और उनके साथ विशाल वल्टे आए हैं पारी की शुरुआत करने के लिए। ताबड़तोड़ शुरुआत करने की कोशिश होगी दोनों सलामी बैटर्स की। पावर प्ले है, पहले 2 ओवर्स का खेल, तो ये पावर प्ले जो है इसको मैक्सिमाइज करने का ज़रूर प्रयास तो करना ही होगा क्योंकि टारगेट बड़ा है। आवश्यक रन रेट यदि हम देखें तो 13.83 रन प्रति ओवर का है। इस मैच के 2 ऑनफील्ड अंपायर्स मैदान में, दोनों भी शाहपुर से, मुन्ना पठान और उनके साथ अकबर मनियार। पहला ओवर लेकर अलीमगर एक्सप्रेस के नाम से मशहूर हिमांशु पाटिल तैयार होते हुए। लेफ्ट आर्म बॉलर, गेंद को स्विंग कराना जानते हैं हिमांशु, कुछ चंद बॉलर्स में से है जो गेंद को स्विंग करा सकते हैं। कल रात हमने देखा उज्जवल गुरव जो वडुनौकर के गेंदबाज है, उन्होंने गेंद को स्विंग कराया। ज़्यादातर बॉलर्स कटर्स का इस्तेमाल करते हैं और गेंद को कट कराते हैं, लेकिन गेंद को कट कराना, स्विंग कराना दोनों अलग अलग चीज़ें होती है। हवा में स्विंग होती है, कई बार हम देखते हैं हिमांशु की गेंद। पहली गेंद कमजोर है, फुल टॉस हवा में खेल दिया है, वाइड ऑफ लॉन्ग ऑन, फील्डर नहीं पहुंच पाए, गेंद सीमा रेखा के बाहर। देखना है 4 या 6, अंपायर के इशारे की प्रतीक्षा की जा रही है। एक तगड़ा प्रहार पहली गेंद पर फैजान के बल्ले से तीसरे अंपायर से रेफर किया गया है, पूछा गया है, तो चेक किया जाएगा कि ये चौका है या फिर छक्का है। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद ज़रूर थे, लेकिन ये देखिए बहुत दूर रह गए फील्डर और ये तो साफ दिख रहा है कि ये छक्का है। जी हाँ, 6 रन। निराशाजनक शुरुआत गेंदबाज हिमांशु द्वारा लूजनर से शुरुआत की है और बल्लेबाज के लिए हम देखें तो ये ड्रीम स्टार्ट है। पहली गेंद पर छक्का। फील्डिंग की जमावट, ऑफ साइड में 5 फील्डर्स सभी सर्कल के अंदर है, ऑन साइड में 2 खिलाड़ी सर्कल के अंदर है, जिसमें एक शॉर्ट फाइन लेग, एक वाइडिश मिड विकेट की तरफ खिलाड़ी है और 2 खिलाड़ी बाउंड्री पर। लॉन्ग ऑन को थोड़ा सा वाइड किया गया है, एक डीप स्क्वेरिश मिड विकेट रखा गया है। बढ़िया गेंद। इनकी गेंद जब पिच होती है तो फिर थोड़ी बहुत हरकत ज़रूर करती है, बाहर की तरफ निकली। वीआईपी एंड से बॉलिंग हो रही है और ये जो छोर है, जब दाहिने हाथ के बल्लेबाज आपके सामने होते हैं उतना आसान नहीं है बॉलिंग करना, क्योंकि हवाएं दाहिने हाथ के बैटर के लिए ऑन साइड में तेज़ लगातार बहती रहती है इस मैदान पर। ये बहुत बड़ी खासियत है इस मैदान की, अंजुर का श्री सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंड। सामने खेल दिया है, ये जाएगी बाहर, दमदार हिट, 6 रन। ज्याच्या नावाचं जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचं जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार। एकदा नाही रे दोनदा लाजवाब शुरुआत करते हुए फैजान मेमन। अगला मैच देखना मत भूलिएगा, स्मिथ एंटरप्राइजेस निम्बोली और जय भोलेनाथ सरौली के बीच में। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। प्रसाद, क्या कहना चाहोगे? आपने कई बार देखा है फैजान को खेलते हुए, एक बहुत ही अनुभवी और बहुत ही धाकड़ बल्लेबाज है, ज़बरदस्त शुरुआत की है उन्होंने। हो, निश्चितच व्यावसायिक क्रिकेटसुद्धा त्याला चांगला अनुभव आहे आणि आता आपण बघतोय की अजय की 83 धावांचं योगदान, म्हणजे 83 धावांचं इथे टार्गेट चेस करायचं आहे, तशा मोमेंटला पॉवर प्लेमध्ये अशीच सुरुवात होणं गरजेचं होतं आणि ती सुरुवात फैजानने करून दिली आहे। या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप मोठे विक्रम कुडूस संघाच्या नावावर सुद्धा आहेत। 6 बॉल चेंडूत 6 षटकार आपण बघितलं अर्षदच्या नावावर आहे आणि फैजानने सुद्धा त्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग, इव्हन म्हणजे एका सामन्यात अर्षद अवेलेबल नव्हता, पण बाकी सर्व सामन्याची जबाबदारी फैजानने आपल्या खांद्यावर उचलत असताना चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी केली होती। वापसी करने का दबाव गेंदबाज के ऊपर रहेगा। हिमांशु पाटिल एक बार फिर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस पर देखिए
बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए हैं। मिड विकेट की दिशा में सर्कल से खिलाड़ी भागे थे, सर्कल के बाहर पहुंचे, फील्ड किया, तब तक 1 रन। स्मिथ एंटरप्राइजेस निम्बोली टीम के कैप्टन और जय भोलेनाथ सरौली टीम के कैप्टन, आपको तुरंत रिपोर्ट करना है, मंच की तरफ आना है। ऑर्गेनाइजिंग कमेटी से आपको तुरंत संपर्क करना है। 13 रन बिना किसी नुकसान के इस समय वरद 11 कुडूस। और ये जूसी आप वाली मिड ऑफ के ऊपर से निकाल दिया है, पहले बाउंस पर गेंद निकल गई है बाउंड्री के बाहर। 4 रन। जूझ रहे हैं इस समय गेंदबाज हिमांशु पाटिल। और प्रसाद, आपको क्या लगता है कि हवा के विरुद्ध बॉलिंग हो रही है, उसका भी ये असर है कि वो उस रफ्तार से बॉलिंग नहीं कर पा रहे हैं जिस रफ्तार से वो कहीं ना कहीं डालना चाह रहे हैं? हवा का थोड़ा अवरोध मिल रहा है जिससे आसान हो रहा है बल्लेबाजों का काम। अँगल मिळत नाही असं मला म्हणायचं आहे. गोलंदाज आपण पाहतोय हिमांशु पाटील या विभागातला एक अप्रतिम गोलंदाज आहे किंवा कमी वेळेमध्ये मोठ्या संघांमध्ये जागा निर्माण करणं ही जणू काही खासियत आहे खेळाडूची. आपण नक्ष इलेव्हनच्या माध्यमातून या खेळाडूला बघितलं आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत असताना. पण आता मात्र मला असं वाटतं त्याला सूर गवसत नाही किंवा अँगल मिळत नाही आहे. चेंडू तो पिचिंग करतोय ऑप्शनच्या थोडेसे बाहेर, ओव्हरपिच डिलिव्हरी आहे, वेग त्याचा मात्र एक प्रमुख असतं आहे. पण तिथे मात्र चेंडू त्याला अँगल होत असताना पाहायला मिळत नाही आणि याचा फायदा फलंदाज उचलत आहेत. ईट का जवाब सही मायनों में पत्थर से दिया जा रहा है दोनों सलामी बैटर्स द्वारा। 13 पर फैजान 4 गेंदों का सामना किया है। विशाल ने चौके से अपना खाता खोला है, एक ही गेंद का सामना किया है। ऑन साइड में निकाल दिया है गैप में, इस बार बैकवर्ड ऑफ द स्क्वेयर, फील्डर बहुत दूर है, नहीं पहुंच पाएंगे। 4 रन और। मी पुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय। बहुत मुश्किल समय रहा पहले ओवर में गेंदबाज हिमांशु पाटिल के लिए। अंतिम गेंद भी थोड़ी दिशाहीन रही उनकी। ये देखिए, पहले थोड़ा ऑब्स्टिक की तरफ आ गए थे लेकिन लेग स्टंप की लाइन में गेंद थी और थोड़ा सा बल्ला लगाना था, काफ़ी बल्ला लगाया वहाँ पर। गेंद पर खाली क्षेत्र था, बैकवर्ड ऑफ द स्क्वेयर। 4 रन प्राप्त किए। लगातार दूसरा चौका विशाल वल्टी के बल्ले से और एक दमदार शुरुआत 83 रनों का पीछा करते हुए वरद 11 कुडूस की 21 बिना किसी नुकसान की। नाही, सुरुवात खूपच दमदार आणि खूपच आक्रमक झाली आहे. प्रत्येक षटकामागे विनंती आहे की अलिमगंज संघ आपण वेळ घेऊ नका. स्टॉपवॉच सुरू आहे आणि आतापर्यंत पहिल्या षटकासाठी आपण 5 मिनिटं आणि 41 सेकंद आपण घेतली आहेत. त्यामुळे जरा फास्ट खेळायचं आहे, वेळ वाया घालवायचा नाही आहे. सुरुवात चांगली झाली. 21 धावा कुठल्याच मैदानावर. विशाल वाल्टे जबरदस्त बॅटिंग, 2 अप्रतिम चौकार, 2 चेंडूमध्ये 1 आपण बघितला मिड ऑफच्या डोक्यावरून एक्झिक्यूट केलं. जे आपल्या टिटल सॉंग्स आपला गाणं ऐकायला मिळतं त्यामध्ये मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमापर्यंत तसा फटका विशाल वाल्टेने पहिल्या चेंडूवर दाखवला. डावाची सुरुवात खूप चांगली झाली आहे आणि धावाची सुरुवात खूप चांगली झाली आहे. तब्बल 21 धावा, 2 षटकार आपण फैजान मेमनच्या बॅटमधून बघितले. आणि मागे सुद्धा याच क्रिकेट स्पर्धेत मी एक उल्लेख केला होता अजय, की वाड्यातलं क्रिकेट खूप वेगळं क्रिकेट आहे, वेगवान क्रिकेट आहे, फास्ट क्रिकेट आहे. त्या ठिकाणी प्रॅक्टिसमध्ये जरी तुम्ही सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकताना तुम्हाला अजून 7 चेंडू मिळतात प्रॅक्टिससाठी. ही त्यांच्या विभागातल्या प्रॅक्टिसची एक वेगळी स्टाईल आहे आणि ते तुम्हाला फटकेबाजी पाहायला मिळाली. ओपनिंग पेअरकडनं चांगली सुरुवात होणं गरजेचं होतं आणि ती मात्र फैजान आणि विशालने करून दिली आपल्या संघाला. अक्सर कहा जाता है कि आपको यदि रनों की बड़ी इमारत हासिल करनी है तो नींव आपकी मजबूत होनी चाहिए। वो मजबूत नींव रखते हुए दोनों प्रारंभिक बल्लेबाज फैजान मेमन और विशाल। फैजान के पास स्ट्राइक, नया ओवर लेकर दूर वाली छोर से मुकेश पाटिल। बैकफुट पर जाकर खेला है, मोटा सिरा लेकिन गैप में निकल गई है। थर्ड मैन की दिशा में 4 रन। ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे अक्सर कहा जाता है कि यदि आपको स्लैश करना है तो बहुत ज़ोर से स्लैश करना चाहिए ताकि एज भी लगे, फील्डर के पास भी गेंद जाए तो कैच पकड़ना मुश्किल हो। यहाँ पर गैप में निकल गई थी, स्क्वायर कट लगाने की कोशिश थी, जगह बनाई थी लेकिन मोटा सिरा और ये किस्मत वाले 4 रन मिलते हुए फैजान मेमन को। फैजान को कोई दिक्कत नहीं है, उनकी टीम को रन्स चाहिए और रन्स तेज़ी के साथ आते हुए रन्स आर कमिंग थिक एंड फास्ट। ओ बहुत अच्छी गेंद थी इस बार, थोड़ा सा अतिरिक्त उछाल, इनसाइड आउट ड्राइव करना चाहते थे कवर्स की दिशा में लेकिन पूरी तरह से चूक गए। अच्छी गेंद। स्कोर इस समय 25 रन
बिना किसी नुकसान के। पहले विकेट की तलाश में जरीमरी अलीमगढ़ टीम और प्रहलाद पाटिल जो कि अंपायर की भूमिका में है वो भी बड़े गौर से इस मैच को देख रहे हैं। अलीमगढ़ से बिलोंग करते हैं, निकल के मारा है, डीप में खिलाड़ी है लेकिन कोई चांस नहीं उनका। पहले बाउंस पर गेंद डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर, 4 रन। महाराष्ट्रात वाजलाय डंका, आता कपिल पाटील साहेबांचा. साहेबांनी आमच्या घेतलाय वसा समाजकार्याचा. पिक्चर परफेक्ट प्रसाद, बिल्कुल पिक्चर परफेक्ट है। मतलब कदमों का कैसे इस्तेमाल करना होता है, गेंद की पिच तक हाफ वाली में लेकर कैसे गेंद को खेलना है, ये देखिए। नाही, स्टेपाडून अप्रतिम फटका बघा, किती जवळजवळ तो 2 ते 3 स्टेप पुढे होता क्रीजच्या बाहेर आणि जबरदस्त मिडलिंग केलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एवढा तुम्ही कॉन्फिडन्स पाहायला मिळतो की फटका जे खेळत असताना तुम्हाला जेव्हा स्टेप आउट होता तेव्हा कधी कधी बॅट्समनचा बॅलन्स चुकतो किंवा बॉडी बॅलन्स जातो, अशा मुवमेंटला फटका मिस होऊ शकतो. पण इथे मात्र बरोबर मिडलिंग केलं आणि काय एक्झिक्यूट केलं चेंडूला. अप्रतिम वेग पाहायला मिळाला फटक्यामध्ये आणि परफेक्ट एक्झिक्यूशन. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर चौकार. लॉफ्टेड ड्राइव था, डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी भी थे लेकिन उनके दाहिनी तरफ से निकाल दिया। सिर काफ़ी स्थिर रखा था जब स्ट्रोक खेला था उन्होंने। आगे जब बैट्समैन आते हैं तो कई बार शेप भी गवा जाते हैं, लेकिन वैसा कुछ नहीं था, परफेक्ट स्ट्रोक खेला गया फैज़ान द्वारा। इस बार गति में परिवर्तन, उसको भी ड्राइव कर दिया है, कारपेट के सहारे खेला था। कवर्स में अच्छा एफर्ट, डाइव लगाकर रोकना चाहते थे हिमांशु, लेकिन पहली गेंद निकल गई थी। हालांकि डिप में प्रोटेक्शन मौजूद है, सिंगल मिलता हुआ फैज़ान को। 1 रन की बदौलत रन संख्या आगे बढ़ती हुई कुडूस टीम की 30 रन बिना किसी नुकसान के। 83 रनों का टारगेट बड़ा ज़रूर है, मजबूत स्कोर है, लेकिन वो महफूज अब लग नहीं रहा है जिस तरह से बल्लेबाजों ने शुरुआत की है। स्कोर आपका छोटा हो या बड़ा, आपको बचाना होता है मैच यदि जीतना है तो। बेहतरीन स्ट्रोक, बैकवर्ड पॉइंट के ऊपर से स्लैश किया है। 4 रन मिलेंगे यहाँ पर विशाल को। खासदार चषकाला बक्षीस ठेवले 25 ऍक्टिवा गाड्यांची. शितेश पाटील सुमित पाटील एंट्री झाली या बागा या दोघांची. साऱ्या देशात होते चर्चा, खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा, खासदार कपिल पाटील चषकाची. प्रसाद, अब रन्स बन नहीं रहे हैं बल्कि बह रहे हैं, रनों का सैलाब सा आ गया है पावर प्ले के ओवर में। असं एकदम प्रॉपर क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतात. पुस्तकी फटके, कॉपी बुक स्टाईल फटके पाहायला मिळतात. तिन्ही चौकार आपण जर बघितले ना, फलंदाज विशाल वल्टेचे अप्रतिम आहेत, डोळ्यांचं पारणं फेडणारे, आणि 3 चौकारच्या मध्ये तो वैयक्तिक 12 धावांवर खेळतोय. तर संघाची धावसंख्या जाऊन विसावली ती 34 या धावसंख्येवर. फैज़ान 22 पर 8 गेंदों में और विशाल ने 3 गेंदों पर लगातार 3 चौके लगाए हैं। इस बार स्वीप कर दिया है, गेंद गैप में निकल रही है, लॉन्ग लेग की दिशा में, आउटफील्ड बहुत तेज है, पैर से रोकने का प्रयास अच्छा था, लेकिन देखना है अंपायर का क्या निर्णय आता है। और अंपायर का इशारा 4 रन। खासदार चषकाला बक्षीस ठेवले 25 ऍक्टिवा गाड्यांची. शितेश पाटील सुमित पाटील एंट्री झाली या बागा या दोघांची. साऱ्या देशात होते चर्चा, खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा, खासदार कपिल पाटील चषकाची. ये प्रयास बुरा नहीं था आतिश का, लेकिन बहुत मुश्किल था उनके लिए रोकना। पैर से लगी भी थी गेंद, लेकिन उसके बावजूद भी छू गई सीमा रेखा को और 4 रन मिले। 2 ओवर का खेल समाप्त, रन संख्या वरद 11 कुडूस की 38 बिना किसी नुकसान के। चांगली सुरुवात. तर थोड्याच वेळापूर्वी एका खूप सुंदर दृश्य आम्हाला पाहायला मिळालं. म्हणजे या स्पर्धेमध्ये जी मेहनत तुम्ही पाहतात, आमचे भूपेश कराळे आराम फरमारतात, कारण भरपूर मेहनत आहे आणि अशा मुवमेंटला आश्रय म्हणजे तिथे मात्र आरामाची सक्त गरज आहे. आणि हे सर्व प्रत्येकाला आपापली कामगिरी वाटून किंवा प्रत्येकानं जण आपापली जबाबदारी सांभाळून प्रत्येकाला रेस्ट देऊन स्वतःसुद्धा रेस्ट करतात, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. चांगलं काम करायचं असेल निश्चित चांगला फटका पाहायला मिळाला. क्रिकेटिंग शॉट, मगाशी तुला तेच म्हटलं की 2 अप्रतिम स्विचचे फटके आपण त्याच्या चौकार बॅटमध्ये बघितले. 2 चौकार बघितले, एक आपण नंतर स्लाइसचा फटका बघितला पॉईंटच्या डोक्यावरून, एक चौकार, आणि त्यानंतर एक मिड ऑफच्या डोक्यावरून, असे 4 चौकार आपण बघितले. विशाल वल्टेच्या बॅटमधून त्यांनी आपल्या संघाला अप्रतिम सुरुवात करून दिली आहे, याच्यात मात्र शंका नाही. स्वीप शॉट का इस्तेमाल एक ऐसी गेंद पर जिसमें कोई ज़्यादा जोखिम नहीं था, यदि वो चूक भी जाते तो इम्पैक्ट ऑफ स्टंप के लाइन के बाहर होने वाला था। तो ये छोटी छोटी बातें एक बल्लेबाज के तौर पर आपको पता होनी चाहिए।
स्ट्रोक का जो सिलेक्शन है वो काफ़ी महत्वपूर्ण रहता है क्रिकेट के खेल में। 38 रन बने हैं, 45 रनों की आवश्यकता है, 24 गेंदे शेष। आलिमगड संघ भरपूर वेळ घेतलाय 2 षटकांसाठी. 12 मिनिटं 45 सेकंद फास्ट खेळायचं आहे. वेळ खूप कमी आहे आमच्याकडे. एकूण 9 सामने मला पूर्ण दिवसामध्ये कव्हर करायचे असतात. सर्व सामने 6-6 षटकांचे. आणि मगाशी मी तोच उल्लेख केला की प्रत्येकाला विश्रांतीची गरज आहे. आणि ती तुम्ही पाहतायत की भरपूर मेहनत सुरू आहे. प्रत्येकाची टीम इथे मात्र काम करते. कॉमेंटर असो, अंपायर असो, स्कोरर असो, लाईव्ह टेलिकास्ट असो, प्रत्येकाला रेस्टची गरज आहे. फास्ट खेळा. हिमांशु एक और ओवर लेकर इस बार तेज तर्रार गेंद थी, जाने दिया है, विकेट कीपर से रुकी नहीं ठीक तरह से और दोबारा जब तक उठाते उसको 1 रन लेने का मौका। अंपायर मुन्ना पठान ने इस गेंद को वाइड घोषित कर दिया है क्योंकि लेग स्टंप के बाहर थी। स्कोर आगे बढ़ता हुआ 40 रन। बहुत ही धुआंधार पार्टनरशिप पहले विकेट के लिए जो कि अभी भी अविजित है फैज़ान मेमन और विशाल वल्टे के बीच में। विशाल तो चौकों में ही डील कर रहे हैं, 4 गेंदे के लिए 4 चौके लगाए हैं। फैज़ान ने 2 चौके लगाए हैं, 2 छक्के। बेहतरीन गेंद, इस बार जोरदार अपील, सेलिब्रेशन शुरू हो गया है और बल्लेबाज निकल चुके हैं पेविलियन की राह पर। कॉट बिहाइंड, विकेट का पतन। मिडॉकच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. अरे अंजुर गावात रंगला डाव क्रिकेटचा धुवाधार. मिडॉकच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. अंजुर गावात रंगला डाव क्रिकेटचा धुवाधार. ये गेंद लाजवाब थी लेकिन ये स्ट्रोक भी थोड़ा लूज रहा। अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया, उठाकर खेलना चाहते थे और मोटा सिरा लगा है। आसान सा कैच विकेट कीपर के लिए। अभी तक जो बल्लेबाजी हमने देखी प्रसाद, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक्स खेल रहे थे बल्लेबाज और उसका फ़ायदा भी मिल रहा था। लेकिन इस दफ़ा कहीं ना कहीं एक गलत स्ट्रोक का चयन हुआ। थोड़ा अतिरिक्त उछाल था, गेंद में मूवमेंट भी थी और टिपिकल हिमांशु की गेंद देखने को मिली। जिस तरह की गेंदबाजी के लिए वो हमेशा जाने और पहचाने गए हैं, उस तरह की ये गेंद थी, सही लेन पर, सही लाइन पर और पहली सफलता आखिरकार उनको मिल गई है। नए बैट्समैन जिनका दर्शक इंतज़ार कर रहे थे कहीं ना कहीं, अरशद मेमन अर्थात अरशद होंडो। लंबा हिट लेने की कोशिश थी, चूक गए हैं। अच्छे रिदम में अब नज़र आते हुए हिमांशु पहले ओवर में काफ़ी महंगे साबित हुए। 21 रन आए थे उस ओवर से, उसके बाद मुकेश ने 17 रन खर्च किए। इस ओवर की शुरुआत वाइड से हुई थी लेकिन अब धीरे धीरे अच्छे रिदम में गेंदबाज नज़र आते हुए थोड़ा आत्मविश्वास बढ़ता जा रहा है। ये जो रिदम है ये कायम रखना होगा। ओह, हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, अपील तो हो रही है लेकिन अंपायर की सहमति नहीं। अंपायर टस से मस नहीं, मुन्ना पठान मुख्य अंपायर की भूमिका में है। काफ़ी उत्साह है इस मैच को लेकर, दोनों टीमों के दर्शक भी काफ़ी अच्छी संख्या में स्टैंड्स में मौजूद है। कुडुस टीम काफ़ी दूर से यहाँ पर आई है लेकिन उसके बावजूद भी उनके कई समर्थक यहाँ पर पहुँचे हैं और आलिमगढ़ के समर्थक भी शोर मचा रहे हैं। ज़बरदस्त माहौल में यह टूर्नामेंट खेला जा रहा है। बड़ी बड़ी टीमें लगातार खेलती हुई नज़र आ रही है। लो फुल टॉस, बॉलर के बगल में से ड्राइव किया है लॉन्ग ऑन की जानिब। 1 रन मिलेगा अरशद को। अरशद का खाता खुलता हुआ इस सिंगल की मदद से। टीम का स्कोर 41, यहाँ से और 42 रनों की आवश्यकता है और मैच रोमांचक स्थिति में जा सकता है लेकिन बॉलर्स पर बहुत कुछ डिपेंड करेगा। बल्लेबाजों के लिए देखिए कंडीशंस बहुत अच्छी है, रन्स तेज़ी के साथ बनाए भी गए हैं पहले 2 ओवर्स में ख़ास तौर पर और आगे भी बन भी सकते हैं। लेकिन हाँ, बॉलर यदि ज़्यादा गलतियाँ ना करे तो ज़रूर एक अच्छा मैच यहाँ से अभी भी बन सकता है। हेलीकॉप्टर उड़ाया, गेंद हवा में, सामने फील्डर है और लपक लिया कैच। विकेट का पतन, हिमांशु की लाजवाब वापसी। ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, अर्थात कपिल पाटीलच्या शक्ती. ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, अर्थात कपिल पाटील. एक अलग प्लान के साथ हिमांशु ने गेंदबाजी की है। पहले ओवर में जो गलतियां उन्होंने की थी वो गलतियां नहीं दोहराई है। ये पूरी तरह से हम देखें तो फुल लेंथ गेंद थी और उसको उठाकर खेल दिया था। सामने खिलाड़ी मौजूद थे, लॉन्ग ऑन को क्लियर नहीं कर पाए, पर्याप्त एलिवेशन भी नहीं था स्ट्रोक में और प्लेसमेंट सही नहीं था, गैप में नहीं खेल पाए। छक्का लगाने का प्रयास था वहाँ पर बैटर का। फैज़ान मेमन, खतरनाक फैज़ान 22 रन बनाकर आउट हुए हैं। विशाल ने आउट होने से पहले 16 रनों का योगदान दिया।
40 रनों की एक बेहतरीन पार्टनरशिप रही पहले विकेट के लिए, लेकिन जैसे ही पहला विकेट गिरा है उसके बाद दूसरा विकेट भी काफ़ी जल्दी गिरा है। 41 रन बने हैं 2 विकेटों के नुकसान पर। 83 रनों का पीछा करती हुई वरद 11 कुडुस टीम जरीमरी आलिमगढ़ के विरुद्ध। आज का ये कुल मिलाकर दूसरा मैच है। यहाँ से और 42 रन चाहिए और हिमांशु के स्पेल में अभी भी एक गेंद बची है। नए बैटर महेश, ये खब्बू बल्लेबाज है, लेफ्ट टू लेफ्टी। ओहो, काफी नजदीकी मामला था, लेग स्टंप के करीब से, लेकिन लेग स्टंप के बाहर ही रही है, वाइड। यॉर्कर की कोशिश, लेग स्टंप उड़ाना चाहते थे हिमांशु। ये थोड़ा सा लालच कई बार बैटर देते हैं गेंदबाजों को, लेग स्टंप को खुला रखते हैं और लेग स्टंप की दिशा में गेंदबाजी करने के लिए मजबूर करते हैं बॉलर्स को। अब 42 बने हैं, 41 और चाहिए। फुल लेंथ गेंद, सिंगल यहाँ पर जरूर मिलेगा, लॉन्ग ऑन मौजूद है और खाता खोलते हुए सिंगल की मदद से बायत के बैटर महेश। सफल ओवर समाप्त होता हुआ हिमांशु का। गजब की वापसी उनकी देखने को मिली है। पहले ओवर में 21 रन खर्च करने के बाद फिर वो आए दूसरे ओवर के लिए और वापसी करके दिखाई। 3 ओवर का खेल समाप्त, रन संख्या 43 43, 2 विकेटों के नुकसान पर वरद 11 कुडुस। बचे हुए 3 ओवर्स में 40 रनों की आवश्यकता है, यानी कि ठीक 13.33 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती है। बहुत अच्छा ये मैच बना हुआ है, इवन स्टीवन काइंड ऑफ सिचुएशन है, मैं समझता हूँ। देखना है कि आगे क्या होता है। तर पुढचा सामना निंबवली विरुद्ध जय भोलेनाथ सरवली या दोन टीममध्ये रंगेल. तर स्मिथ इंटरप्राइजेस निंबवलीचे कॅप्टन आणि जय हनुमान सरवली जय भोलेनाथ सरवलीचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्ट करायचा. बी फास्ट गाईज. खेल की एक बार फिर से शुरुआत होने जा रही है. 3 बहुत ही महत्वपूर्ण ओवर्स का खेल बचा हुआ है और एक थ्रिलिंग कॉन्टेस्ट की तरफ शायद हम बढ़ रहे हैं. 40 रन और चाहिए यहाँ से वरद 11 कुडुस टीम को. वक्त हम यहाँ पर वक्त हो रहा है कमेंट्री में परिवर्तन का और माइक्रोफोन पर आने वाले 3 ओवर्स के लिए मैं आमंत्रित करता हूँ मेरे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ डोंबिवली प्रसाद परब को. थँक्यू सो मच अजय घरत. 3 षटकातील धावसंख्या 43 धावा. या षटकात निश्चित वापसी केली ती हिमांशु पाटीलने. एक जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना या षटकात महत्त्वाचे त्याने धक्केसुद्धा दिले. चांगली गोलंदाजी केली या षटकात आणि धावसंख्या थोडासा अंकुश लावला, कारण 2 षटकात आपण बघितलं तब्बल 38 धावा धावफलकार होत्या आणि या षटकात त्याने फक्त 5च धावा खर्च करून एक जबरदस्त कमबॅक केलं आहे आणि 2 विकेटसुद्धा आपल्या संघाला त्याने मिळवून दिलेत. गोलंदाजी मार्कवर 14 षटक घेऊन लोढाईंकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय मुकेश पाटील. पहिले षटक हाताळलं मुकेशने. या धावा खर्च केल्या त्या 17 धावा. सफलता नाही त्याला. राऊंड विकेट, शॉर्ट पिच चेंडू आणि त्याच्यावर तडाखा. सीमारेषेवर फेकून दिला खूप लांब. षटकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला. भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन. शॉट मारल्यानंतर विकेट किपरने अक्षरशः दोन्ही हात डोक्यावर घेतले. एवढा खराब चेंडू होता. म्हणजे फटका ज्याप्रमाणे फटका एक्झिक्यूट केला लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक तुम्ही बघतात महेशने, आणि जणू काय तो टप्पा पडल्यानंतर जणू काय विकेट किपरला माहिती होतं की याच्यावर मोठा प्रहारच पाहायला मिळाला आणि तो षटकार पाहायला मिळाला. चांगला शॉट एक्झिक्यूट केला आहे. चौकार षटकाने धावसंख्येला आकार देत असताना धावसंख्या पुढे सरकवली आहे. धावफलक एकूण अंकित झाले 49 धावा धावफलकावर 2 गणाच्या मोबाईलमध्ये. चांगला चेस सुरू आहे. वरद 11 कुडुस संघाकडून 83 धावसंख्येचा पाठलाग सुरू असताना पहिल्या 3 षटकामध्ये 43 धावा अंकित झाल्या आणि नंतर मात्र 18 चेंडूमध्ये म्हणजे 3 षटकामध्ये 40 धावसंख्येचं लक्ष ठेवले मैदानावर ते कुडुस संघासमोर. मुकेशचं हे षटक आपण बघतोय दुसरं सेकंड स्पेलमध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार. स्ट्राईक एंडला महेश.
चांगला चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर, थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं, इन्व्हाइट केलं ऑप्शनच्या बाहेर फलंदाज स्ट्रायकिंग एंड महेशला. पंचांकडे अपील, फलंदाज बाद. फलंदाज भरपूर कॅज्युअल राहिला, क्रीजच्या बाहेर आला होता आणि इथे मात्र पंचांकडे अपील केलं रनआउटसाठी. तुम्ही पाहू शकता विकेट किपर जवळ गेला, फलंदाज क्रीजच्या बाहेर होता की नाही, आता मात्र पंचांकडे या गोष्टीचीच मागणी इथे होत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. पंचांनी ताबडतोब डिसिजन दिलाय, फलंदाज बाद आहे आणि त्यामुळे तंबूत परतावला. बघा तुम्ही पाहू शकता क्रीजच्या बाहेर ऑलरेडी आला होता, विकेट किपरने मात्र येऊन चालाकीगिरी दाखवली आणि फलंदाज मात्र होईल बाद, कारण फलंदाज बघा क्रीजच्या बाहेरच आहे अजूनही आणि त्याच मोमेंटला हे अपील पाहायला मिळते. फलंदाज आतापर्यंत ग्राउंड संपाने मात्र डिसिजन दिला, फलंदाज बाद आहे. पण हर्षद होंडे येऊन काहीतरी चर्चा करतोय, डिस्कशन करतोय, एक्झॅक्टली कन्फर्म करते की कशा प्रकारे हा फलंदाज बाद दिलाय. पण इथे मात्र बाद व्हावं लागेल, फलंदाजाला तंबूत जावं लागेल. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये, तिसरा धक्का लागतोय तो महेशच्या स्वरूपात, फलंदाज धावचेच्या स्वरूपात बाद. ॲक्शन रिप्ले तुम्ही पुन्हा बघू शकता, हलकासा चेंडू कट झाला, विकेट किपरच्या आधारे चेंडू गेला, फलंदाज भरपूर कॅज्युअल राहिला, कुठल्या प्रकारचा अंपायरला कॉल न देता तो क्रीजच्या बाहेर निघून गेला होता आणि बघा पाठी येत असताना बॅट त्याची हवेतच होती आणि त्याने ऑलरेडी विकेट किपरने ज्याच्या हात डोक्यावर गेले होते मागच्या फटक्यावर, त्याने अक्षरशः ते यष्टीवर घेऊन जात असताना फलंदाजाला बाद केलंय. ही फनी क्लिप व्हायरल निश्चितच होईल, याच्यात मात्र शंका नाही की बघा बॅट्समन येत होता मागे हळूहळू, की विकेट किपर सुद्धा कॅज्युअली हळूहळू येत होता, असं वाटलं का असं होणार नाही, पण कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळते. आज मात्र दिवसाढवळ्या कॉमेंट्री बॉक्स आमचा कव्हर केला, त्याबद्दल निश्चित आमच्या कॅमेरामॅनचे थँक्यू, कारण 2 ते 3 दिवस अजय आपलं असं चित्र बघायला मिळते की रात्रीच्या वेळेस कॉमेंट्री बॉक्स कव्हर केल्यानंतर फक्त वरती नाव जे आहे ना समालोचन कक्ष एवढंच दिसत होतं, कॉमेंट्री बॉक्समधले चेहरे दिसत नव्हते. एक और ख़ास बात है, जब भी आप कमेंट्री बॉक्स में रहे हो तभी कवरेज दिया गया है और आपके साथ आज मैं भी हूँ, तो थोड़ा भाग्यशाली हूँ मैं. धन्यवाद GTC. लेफ्ट आर्म बॅट्समनची जागा लेफ्ट आर्म बॅट्समनच घेतोय स्ट्रायकिंग एंडला. चेंडू हवेमध्ये मिस टाइम, क्षेत्ररक्षक आहे दूरवर नाही येतोय, वेगाने चेंडूच्या खाली जज करतोय आणि चूक, ही चूक होते हिमांशू पाटील कडून. गोलंदाज आपली कामगिरी चूक बजावतात, प्रत्येक फिल्डरची जबाबदारी आहे की आपण त्याला साथ देणं गरजेचं आहे, पण इथे होते ती चूक. मिस टाइम फटका होता, व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. इथे मात्र बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला चिरागसाठी आणि त्याचबरोबर 50 धावा इथे पूर्ण होत आहेत. 50 अप फॉर वर्दी 11 कोडूस, लॉस ऑफ टोटल 3 विकेट. पण सगळ्यात जमेची बाजू अजय ही आहे की हर्षद होंडोसारखा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, तो जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे इथे मात्र अजिबात दबाव नसेल तो वर्दी 11 कोडूस संघाच्या बाकीच्या खेळाडूंवर. और अरशद के साथ चिराग भी है, उनको भी हम नहीं भूल सकते. एक छक्का ऑलरेडी वो जड़ चुके हैं, वो भी खतरनाक बल्लेबाज है. बल्कि महेश ने छक्का जड़ा था, माफ़ कीजिएगा. चिराग जो है लेकिन वो भी तो अच्छे बल्लेबाज है, उनसे भी उम्मीदें की जा सकती है कि वो अच्छी बैटिंग करे उनकी टीम के लिए. हर्षद ऑन स्ट्राइक. हो चेंडू बघतायत, फ्लिक करायचा प्रयत्न होता, सातत्याने अपील आणि वाईड बॉल, गुड डिसिजन. पण पंचा इथे मात्र बॅट्समन सुद्धा सांगतात यस, पाहिला चेंडू बराच शेवून मागे निघून गेलाय थाई पॅडला. नो नो, इथे मात्र अजिबात आर्ग्युमेंट नको आहे. कॉट बिहाइंडचा रिव्ह्यू नाही आहे, तुम्हाला एकच रिव्ह्यू घ्यायचा आहे प्रत्येक इनिंगमध्ये. तो LBW साठी तुम्ही घेऊ शकता, तर ओव्हर द वेस्टसाठी तुम्ही घेऊ शकता, अदरवाईज रनआउटसाठी घेऊ शकता. पंच आम्हाला सांगतील. येस, तिसऱ्या पंचाने मात्र हा निर्णय सोपवला. आता मात्र GTCकडे की LBW साठी इथे मात्र हा निर्णय चेक केला जाईल. कंट्रोल रूममध्ये जावं लागेल प्रल्हाद पाटीलला, कारण कालच हा आविष्कार इथे मात्र इम्प्लिमेंट झाला आहे, खास करून केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये. इम्पॅक्ट काय आहे, हाईट फॅक्टर काय आहे, चेंडू एक्झॅक्टली ब्रश झाला तेव्हा एक्झॅक्टली बॅट्समनची पोझिशन काय होती, चेंडू हा मिसिंग होता की नाही. आतापर्यंत सॉफ्ट सिग्नल पंचांचा तुम्हाला पाहायला पाहिजे, त्यांच्याकडनं कुठल्या प्रकारचा सिग्नल आला नव्हता. त्यामुळे आता मात्र पूर्णपणे हा निर्णय डिपेंड आहे तो GTC कंट्रोल रूममधून तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून बघायचं आहे का निर्णय येतो आहे. पण ही प्रणाली खूप चांगली आहे असं म्हणायला हवं. याच विभागात किंवा GTC माध्यमातून सांगायचं झालं तर TDPL सीझन 1मध्ये, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 1मध्ये हा आविष्कार पाहायला मिळाला. आणि आत्तापर्यंत आपण जर बघितलं तर tenniscricket.in आहे, 70-70 आहे. GTC सध्या तेवढ्याच वेगाने प्रगती करते. डॉट डिलिव्हरी, डॉट लेग स्टंपच्या बाहेर आहे चेंडू, लिव्हिंग द लेग स्टंप. अंपायर्स कॉल.
कारण चेंडू बघा तुम्ही ॲक्शन रिप्ले बघू शकता की चेंडू जेव्हा पायाला ब्रश झाला तो ऑलरेडी बाहेरून निघून जात होता. येस आणि बॅट्समॅन सुद्धा सांगितलं होतं की चेंडू माझ्या पायाला ब्रश होऊन निघून गेलाय. कॉट बिहाइंडचा ॲक्च्युली अपील झाला होता एकदम जोरदार विकेट कीपरकडून. लेकिन यहाँ पर की मैं तारीफ करना चाहूँगा जिस तरह की स्पोर्ट्समैनशिप स्पिरिट उन्होंने दिखाई है और उनके जो पहले बैटर आउट हुए थे उन्होंने भी अच्छी स्पोर्ट्समैनशिप स्पिरिट दिखाई थी विशाल ने जब वो कॉट बिहाइंड आउट हुए थे. जेंटलमैन है ये लोग. ओ टिपिकल शॉट सिग्नेचर शॉट स्लॉक स्वीपचा फटका आणि दिलाय दणका षटकार. निलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची साऱ्या देशात होते चर्चा. आलिमगड संघाने आता मात्र रिव्ह्यू गमावलेला आहे. त्यांना आता कुठलाही रिव्ह्यू मिळणार नाही. कारण आम्ही कालसुद्धा उल्लेख केला होता की आपण आतापर्यंत बघितलं कालच्या दिवसाच्या अगोदर तर स्पर्धेमध्ये जास्त वेळ घेऊ नका. आलिमगड संघ फास्ट खेळायचा आहे. चेंडू आला असेल तर लवकरात लवकर सामना आपण सुरू करायला हरकत नाही आहे. तर कालपर्यंत आपण बघितलं की ओव्हर द वेस्टसाठी आणि रनआउटसाठी आतापर्यंत रिव्ह्यू युटिलाइज केले गेले होते. पण स्पर्धेमध्ये आपण बघतो की GTCच्या माध्यमातून जी प्रणाली आपण बघितली त्याच्यामध्ये अजून एक ॲड झाला आहे रिव्ह्यू. तो म्हणजे लेग बिफोर विकेटसाठी सुद्धा तुम्ही अपील करू शकता ते म्हणजे LBWसाठी. पण तुम्हाला तिन्हीपैकी एकच रिव्ह्यू अपील करायचा आहे आणि कॅप्टनवर डिपेंड आहे तो कुठला रिव्ह्यू घ्यायचा आहे. तुम्हाला तो LBWचा घ्यायचा आहे, ओव्हर द वेस्टसाठी नोसाठी घ्यायचा आहे किंवा रनआउटसाठी घ्यायचा आहे. तुम्हाला एकच रिव्ह्यू मिळेल. जर तो सक्सेसफुल आला तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. अब उत्तुंग षटकार धावसंख्या अब तक 56. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका गोलंदाज जो बॅक जातोय वेगाने चेंडूच्या खाली आणि ते होते मिस. अवघड झेल होता. इट्स नॉट इझी टू टेक दिस कॅच. पण इथे मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळाला या षटकामध्ये गोलंदाज मुकेशचा. त्याने मात्र अविरतपणे प्रयत्न केला की हा झेल घेण्याचा, कारण ती महत्त्वाची विकेट होती. जरी विकेट ही मिळाली असती तर निश्चित थोडासा दबाव पाहिला असता म्हणजेच वरद 11 कुडूस या संघावर. बघूया एकूण षटकं संपते ती 4 धावा संख्या अंकित झाली एकूण 57 धावा. मैदानावर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही मैदानावर 26 धावांची गरज. अजय गरज माझ्यासोबत आहे. 26 धावा अजूनही करायच्या, 13ची गती राखायची आहे. आणि मगाशी उल्लेख केला की ज्याप्रमाणे बॅटिंग आतापर्यंत बघितली स्टार्टिंगला जेव्हा अर्षद होंडो स्ट्रायकिंग एंडला आला त्याने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक चेंडू त्याच्याकडनं मिस झाला किंवा कॉन्सन्ट्रेशन झालं नाही. आणि एकमेव षटकार आतापर्यंत त्याच्या आपण बॅटमधला बघतोय तो प्रयत्न करतो एका बाजूने. पण त्याचबरोबर चिरागची सुद्धा साथ लावणं त्याला महत्त्वाचं आहे. 12 चेंडू आणि 26 धावा. बराबरी का है ये संघर्ष. देखिए पारी की शुरुआत से 13.83 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने थे और 4 ओवर में 57 रन बनाए हैं, यानी कि आस्किंग रेट से थोड़ी आगे चल रही है कुडूस टीम. लेकिन अभी भी 13 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं. 26 रन 12 गेंदों में बनाने हैं. बहुत कुछ निर्भर करेगा अर्शद होंडो की बल्लेबाजी पर कि यहाँ से वो किस तरह से बैटिंग करते हैं. अब गेंदबाजी में शायद परिवर्तन किया जाएगा. जी हाँ, क्योंकि हिमांशु और मुकेश दोनों भी अपना जो कोटा है 2-2 ओवर्स का वो पूरा कर चुके हैं. तो एक नए गेंदबाज आएंगे और थोड़ा नए सिरे से खेल भी चल सकता है. मोनिश पाटील इज अ न्यू बॉलर. 5वं षटक तो घेऊन येतोय. भिवंडी ग्रामीण क्रिकेटमधला अत्यंत मजबूत संघ म्हणून आपण काल बघितलं गावदेवी वेहळे संघ, ज्या संघाची भरपूर चर्चा असते. काल खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचे समर्थक उपस्थित होते. सर्व स्टँडमध्ये त्यांचे समर्थक बघायला मिळाले. पण सामनासुद्धा आपल्याला तेवढाच अतिटतीचा पाहायला मिळाला अजय. चला निंबिवली आणि सरवली आय थिंक दोन्ही संघ नाही इथे आलेले आहेत. विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. ओमकार टॉससाठी आपण ताबडतोब मुख्य व्यासपीठावर या. 2 षटकाच्या अगोदर आपण नाणेफेक इथे करण्याचा प्रयत्न करू. षटक क्रमांक 5 सुरू आहे आणि कालचा दिवस गावदेवी वेहले संघाच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर अजय भरपूर मोठ्या प्रमाणात समर्थन होतं. पण शेवटच्या टप्प्यात निराशा झाली आणि गोल्डन 6 जो आपण आवर्जून उल्लेख करतो एका चेंडू 4 धावांची गरज असताना ओमकारने जी दाखवलं आपल्या संघासाठी आपण किती मेहनत घेतोय किंवा परिश्रम घेतोय, किती परिश्रमाने आपल्या संघाला जिंकून देऊ शकतो, हे जणू काही आपल्या संघाला त्याने दाखवून दिलं होतं की विश्वास दिला होता की मी सामना जिंकून दाखवेल, मी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. कल उस तरह के 4 मैचेस हमने देखे जो अंतिम गेंद तक चले गए और अंतिम गेंद तक काफ़ी ज़्यादा रोमांच देखने को मिला. ऑप्शनचे थोडासा बाहेर चेंडू खाली राहतोय. थोडासा स्लोअर वन चेंडू होता. बॅट खूप वेगाने स्विंग केली होती. ताकद जास्त वापरायची गरजच नाही आहे कारण एवढ्या प्रचंड वेगाने वारा होती तुम्ही वाहत आहे. आणि जरा जरी एक थोडासा फटका जर आपण पूलचा जरी फटका आपण जर बघितला ना तो सुद्धा सीमारेषेच्या बाहेर निघून जाऊ शकतो. एवढा प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय.
सरोली पाड्याचे संघनायक जय बोले सरोली पाडा संघनायक ताबडतोब रिपोर्ट करा. हो चेंडू उंच गेलाय, हवेची साथ आणि सीमारेषेबाहेर छप्प तोड षटकार. कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी. प्रसाद, मैं समझता हूँ अर्शद की जो रणनीति है वो स्पष्ट है. बची हुई जो गेंदे हैं उसमें 3-4 बड़े हिट्स लगाने के हैं और उनको पता है उस दिशा में तेज हवाएं चल रही है, पावर बहुत है उनके पास, मिस हिट भी होता है तो 6 रन्स मिल सकते हैं. मला असं वाटतं की अर्षद या षटकात जास्तीत जास्त रिस्क घेईल किंवा मोठे फटके मारण्याचा तो प्रयत्न करेल, कारण हवेची साथ मिळते आणि हवेच्या साथीने मात्र हा चेंडू जर बघितला उंच तर भरपूर गेला होता, पण हवेने त्याला साथ दिली आणि चेंडू सीमारेषेवर आपण बघितलं की भूमी एंटरप्राइज स्टँडच्या वरती जाऊन चेंडू लँड झाला. 20 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10. मोनिश पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कॉमेंट बॉक्स एंडकडून आमच्यापासून दूर जात असताना पुढचा चेंडू ऑफस्टोनच्या बाहेर आणि वाईट सिग्नल. प्रत्येक चेंडूवर आर्ग्युमेंट नको आहे अलिमगड संघ. प्रत्येक चेंडूवर तुमच्याकडून बघतोय आम्ही आर्ग्युमेंट सुरू आहे. पंचांचं आपलं त्यांना काम करू द्या आणि कुठल्या प्रकारचा इथे मात्र मतभेदपणा होणार नाही आहे, कुठल्या प्रकारचा अन्याय कोणावर होणार नाही आहे, कारण पंच इथे मात्र तुम्ही बघतायत की न्यूट्रल आहेत, त्यामुळे कुठल्या संघाची बाजू इथे मांडली जात नाही आहे. वाईटचा सिग्नल पंचांनी केला आहे कारण चेंडू भरपूर बाहेर निघून गेला आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकत असताना अँगल बनवण्याचा प्रयत्न मात्र त्याने केला आहे गोलंदाजाने. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा मोनिश. फुलटॉस चेंडू लिडिंग एज क्षेत्ररक्षक जज करते, वेगाने चेंडूवर येतोय पण थोडासा दूर राहिलाय. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा यायचंय. चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि अचानकपणे काय होतंय बघा, 2 खेळाडूंच्या मधून चेंडू होईल तो फरार, सीमारेषे बाहेर चौकार. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी. आयोजन केला सुके टाकू निलेश पाटील या वन जोडीनी. आयोजन केला सुके टाकू निलेश पाटील या वन जोडीनी. आपण बघूया चेंडू बघा लँड झाला. 2 खेळाडू, एक खेळाडू डीप मधून येत होता आणि बघा 2 खेळाडून चकवून हा चेंडू निघून गेला. म्हणजे किस्मत को भी यहाँ पे मंजूर नहीं था, गेंद यहाँ पे बाउंड्री अंगन अंदर रुक जाए. एंटिसिपेशन यहाँ पर बहुत महत्वपूर्ण था. गेंद में जो घुमाव था उसको समझना बहुत ज़रूरी था डीप में खड़े खिलाड़ी के लिए, लेकिन उनका एंटिसिपेशन गलत रहा और उनको चकमा देती हुई गेंद बाउंड्री के बाहर. किस्मत वाले 4 रन मिले हैं अर्शद होंडो को. 9 गेंदे शेष है, 15 रन चाहिए. मोनिश पाटील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अर्षद समोर. हा चेंडू पुन्हा एकदा चेस केलाय. भरपूर दबाव प्रेशर पाहायला मिळतोय मोनिशवर. ऑप्शनच्या बाहेर जो चेंडू अँगल करण्याचा प्रयत्न करतो पण त्याला अँगल मिळत नाहीये. आपण जर बघितलं चेंडू त्याला जर आउट स्विंग करायचं आहे, आउट कटर टाकायचं आहे, तर चेंडू त्याला मिडल स्टिकवर टाकणं गरजेचं आहे. तो ऑलरेडी ऑप्शनच्या खूप बाहेर आहे, त्यामुळे अजून तो बाहेर निघून जातोय. वाईट सिग्नल पंचांचा. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू आणि त्याच्यावर योग्य नसीहत. पेटर्न स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. ह्यूज अँड हँडसम षटकार. महाराष्ट्रात वाजलाय डंका, आता कपिल पाटील साहेबांचा. कपिल पाटील साहेबांचा, कपिल पाटील साहेबांचा. साहेबांनी आमच्या घेतलंय वसा समाजदारी. हमारे बीच जितेगांव से आदरणीय नारायण मात्रे साहब का शुभ आगमन हुआ है. आपका A1 जोड़ी की ओर से केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में हार्दिक स्वागत. कमज़ोर गेंद थी ये, बिल्कुल जूसी फुल टॉस, फ्रेंडली फुल टॉस और कोई दिक्कत नहीं आई उसको मैदान के बाहर भेजने में. अर्शद जैसे मंजे हुए बल्लेबाज को शानदार छक्का. नाही निश्चितच अशा प्रकारे तुम्ही हर्षदला चेंडू टाकू शकत नाही, कारण त्याच्याकडे दयामाया नावाचा शब्दच नाही त्याच्या डायरीमध्ये. चेक. मला येस तर सरवली टीमच्या कॅप्टननं रिबूट करायचं आहे टॉससाठी आणि आज दरम्यान या स्पर्धेचे प्रणेते A1 जोडीचे शिलेदार भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आणि अंजूरचे सन्माननीय उपसरपंच सुकेश दादा आणि त्याचबरोबरीनं निलेश दादांचा आगमन झाला. त्यांचं करूयात आपण मनपूर्वक वेलकम. हा मिस टाइम आहे. मोनी चेंडूच्या खाली जज करतोय ड्रॉप. जज करतोय आणि ड्रॉप. इथे मात्र जीवदान आणि फक्त जीवदानाचा तुम्हाला पाहायला मिळते. उल्लेख आम्ही इथे करत आहोत की भरपूर बॅट्समनला जीवदान मिळाले आहेत आणि पुन्हा तर त्याच प्रकारे इथे मात्र फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न होता, कारण बॅट्समन क्रीजच्या थोडासा बाहेर होता. तोपर्यंत मिळते ती 1 धाव आणि समीकरणात मात्र रन बॉल इक्वेशन 7 चेंडू आणि गरज आहे ती 7च धावेंची. स्ट्राईक एंडला फलंदाज मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समन येईल चिराग भानुशाली. खूप वेळानंतर स्ट्राईक एंडला येण्याची संधी मिळते. आतापर्यंत त्याने 1 चेंडू फेस केला, 1च धाव अंकित केली आहे आणि क्लोज फिनिश पाहायला मिळतोय.
कालचा दिवस वडवली बी संघ 6 चेंडू 7 धावा करू शकला नाही आणि स्पर्धेतनं बाहेर निघून गेला. आज खूप चांगलं घमासान तुम्हाला पाहायला मिळणार. मोठा गाव आहे, RCC पेठ आहे, खारबाव आहे, निंबवली, वर्ग, नवघर. ऑप्शनच्या थोडासा बाहेर आणि फलंदाज बाद. कॉट बिहाइंड. समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. रिलीज पेची मागणी करतात पंच. रिलीज पे हवाय. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. वरती सर्व तिकडे मुख्य व्यासपीठावर जायचं आहे. ओमकार तिथे वाट बघतायत. सर्व संघ इथे उपस्थित होतोय. त्याचबरोबर त्यांच्यासमोर आपण बघू शकाल स्मिथ एंटरप्राइजेस निंबवली वर्सेस जय भोलेनाथ सरवली यांच्यामध्ये फाईट होईल. मग अशी सांगितल्याप्रमाणे काही ॲडजस्टमेंट आहे. RCC पेठ आणि मोठागाव संघासाठी थोडीशी ॲडजस्टमेंट आम्ही इथे केलेली आहे. त्यामुळे बाकीच्या सर्व संघांनी थोडंसं सहकार्य करायचं आहे आमच्या आयोजकांना आजच्या दिवशी आणि वेळेवर येऊन खेळायचं आहे. 6 चेंडू आणि 7 धावा अजय करत. कल भी इस तरह का एक मैच हमने देखा था. 6 गेंदे 7 रन ये समीकरण था वडवली बी के सामने शेळके ब्रदर्स पोगाव के विरुद्ध. और पोगाव की जो युवा बॉलर है आकाश बगले, क्या गेंदबाजी की उन्होंने. मैच जिताया अपनी टीम को. नाही निश्चितच कालचं आपण जर ते इक्वेशन बघितलं बघा कुठल्याही प्रकारची कॅश प्राईजची अनाउन्समेंट होणार नाही. आम्ही मागच्या 2 दिवसापासून आपण हेच उल्लेख करतोय की कुठल्या प्रकारची कॅश अनाउन्समेंट इथे मात्र स्पर्धेत केली जाणार नाही आहे. तुम्ही सामना जिंकल्यानंतर ज्या खेळाडूला पैसे द्यायचे असतील ते पैसे तुम्ही घेऊन या. आम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांच्या हस्ते ते आम्ही पारितोषिक आम्ही देऊ. पण त्याच्या अगोदर कुठल्या प्रकारची कॅश प्राईजची अनाउन्समेंट मात्र होणार नाही याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे. 6 चेंडू 7 धावा कालचा जो इक्वेशन आपण बघितला पोळगाव संघाच्या विरुद्ध वडवली बी संघाने जी झुंज दिली 6 चेंडू 7 धावा त्यांना करू दिला नाही. आणि काल आपण बघितलं की तो सामना पार पडला विद्युत प्रकाश होता मध्ये, पण आता मात्र सूर्यप्रकाश भरपूर आहे आणि अशा मुवमेंटला बघायचं आहे की 6 चेंडू 7 धावा कुडूस संघ इथे मात्र कशा प्रकारे आपल्या धावफलकावर जमवणार. और कुडूस टीम के लिए प्लस पॉइंट तो यही है कि अर्शद होंडो अभी भी क्रीज पर है. 25 रन बना चुके हैं. हालांकि बहुत ज़्यादा कन्विंसिंग वो भी लगे नहीं है, लेकिन किस्मत का साथ मिला है और कुछ बड़े हिट्स भी उन्होंने बीच बीच में लगाए हैं. तो पारी तो काफ़ी अच्छी रही है उनकी अभी तक, ये कहा जा सकता है. प्रणव आए हैं गेंदबाजी के लिए. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू होता खोदून काढला अक्षरशः चित्र काय डीप मध्ये मिड विकेटला चेंडू कव्हर करतायत. इथे एक्झॅक्टली काय झालंय नवीन आलेला फलंदाजाला भरपूर घाई होती नॉन स्ट्राईक गेटला जाण्याची, पण सौरभ आहे तिथे ते मात्र मागे पाठवलं फलंदाज अर्शद होंडोने. 5 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. क्लोज एन्काउंटर पाहायला मिळतोय. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फाईट देत आहेत, फाईट बॅक करत आहेत आणि आपल्या मधलं असलं पोटेन्शियल प्रत्येक खेळाडू इथे दाखवत आहे. फिल्डर असतो, गोलंदाज असतो, फलंदाज असतो, प्रत्येकाने पोटेन्शियल आपलं दाखवलेलं आहे. और जिस तरह से पावर प्ले में बैटिंग हुई थी तब नहीं लग रहा था कि शायद आखिरी ओवर तक मैच जाएगा, लेकिन बाउंस बैक किया है कहीं ना कहीं गेंदबाजों ने. 5 गेंदे 6 रन. फुल टॉस चेंडू होता. ड्राईव्ह केल्या कव्हरमध्ये क्षेत्रक्षय दूरवर आहेत. एक धावाचा प्रयत्न, एक धाव तिथे पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न बघा. पहिला धाव जेव्हा घेतली फलंदाज बाद होईल. फलंदाज बाद होणार आणि फलंदाने आता मात्र पंचांकडे रिव्ह्यू मागितला आहे की माझ्याकडे एक रिव्ह्यू बॅलन्स आहे, तो मात्र निश्चित मी या मुवमेंटला घेईन. कारण ज्याप्रमाणे त्याने सांगितलं हर्षदला हात दाखवला की इथे मात्र मी 2 धावा पूर्ण केल्या आहेत, हा त्याला कॉन्फिडन्स आहे म्हणून त्याने हे चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला. येस तो पोचला क्रीजमध्ये हरकत नाही आहे, पण बॅट मात्र हवेमध्ये, क्रीजच्या बाहेर त्याचा पाय आहे आणि बॅट हवेमध्ये, त्यामुळे फलंदाज इथे मात्र अजूनपर्यंत बघू पंचांचा डिसिजन काय होतो. आपल्या स्क्रीनवर तर क्लिअर स्पष्ट दिसतं आपल्याला चित्र आणि पंच बघू याच्यावर काय निर्णय घेत आहेत. तिसरे पंच आमचे प्रल्हाद पाटील. यष्टा वाकवले तेव्हा बेल्स ऑफ झाली की नाही, बेल्स उडाल्यात की नाही आणि प्रल्हाद पाटील तेच चेक करण्यासाठी कंट्रोल रूममध्ये गेलेत. ज्याप्रमाणे आपण बघितलं की एक धाव तिथे कंप्लीट झाली होती हर्षद होंडो करून, त्याला दुसरी धाव घ्यायची नव्हती, पण बघितलं की तो फिल्डर खूप उशिराने चेंडूवर येतोय, खूप दिरंगाई करतोय, खूप कॅज्युअल येतोय. अशा मुवमेंटला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण इथे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडकडे स्ट्रायक एंडकडे येत असताना आपण बघायचं आहे की सौरभ इथे मात्र क्रीजच्या आतमध्ये पोचलाय की नाही या गोष्टीची पडताळणी केली जाईल. स्क्रीनवर चित्र पाहायला मिळते आपल्याला.
बॅट्समन इज आउट. रन आउट. येस, बॅटच त्याने ग्राउंडिंग केली नाही, कारण ज्या क्षणाला बेल स्टॉप झाला त्या क्षणाला त्याचा पाय क्रीजच्या बाहेर होता आणि बॅट हवेमध्ये होती. ती क्रीजच्या आतमध्येच होती, पण ती हवेमध्ये होती. फलंदाज बाद. जी हाँ, लगभग 1 इंच मेरे ख्याल से उनका बल्ला ऊपर है, वहाँ पर हवा में है और थोड़ा उसको नीचे लाना था ज़मीन पर, लेकिन वो गेंद लगाने से पहले बल्ला हवा में ही रहा था और स्टंप्स बिखेर दिए गए. विकेट कीपर की मैं यहाँ पर तारीफ करूंगा, उनके क्विक रिफ्लेक्शंस देखने को मिले, नहीं तो यदि थोड़ी भी देर कर देते तो बैट्समैन पहुंच जाते. विकेट कीपर के साथ हमारे जीटीसी लाइव के कैमरा का भी यहाँ पे तारीफ होना जरूरी है. काय जबरदस्त क्लीन अँड क्लिअर टेलिकास्ट आणि त्याचबरोबर जो क्लोज विजन जो होता ना, तो क्लोज विजन खूप चांगला दाखवला आहे ॲक्शन रिप्लेमध्ये. आमचे सर्व टेक्निकल टीम, प्रथमेश आहे, त्याचबरोबर भूपेशला आपण पाहतोय, त्याचबरोबर तेजसला बघतोय. चांगला फटका गॅपमध्ये एक्झिक्यूट केला. गलीमध्ये चेंडू जातो, तिथे आहे चेंडू, तिथे कव्हर केला, तोपर्यंत एकच धाव. थोडीशी दुखापत जाणवते ती म्हणजे हर्षद उंडच्या पायामध्ये. रिलीज पेत्री मगाशी मागून घेतला तर पंचांकडून, तोपर्यंत अजून एक धावा ॲड झाली धावफलकावर. ज्ञानेश्वर मला सांगतो एकूण धावा अंकित झाले धावफलकावर, त्या 79 धावा. समीकरण उरले 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 4 धाव्यांची गरज. देखिए, मैच का नतीजा कुछ भी क्यों ना हो, प्रणव की यहाँ पर तारीफ करनी होगी. जिस तरह से अंडर प्रेशर उन्होंने गेंदबाजी की है, 3 गेंदें बहुत ही बढ़िया की है, मात्र 3 रन ही खर्च किए हैं. अब 3 गेंदों में 4 रन चाहिए. क्या सुपर ओवर? त्याची प्रतीक्षा प्रत्येक प्रेक्षकाला आहे आतापर्यंत 7व्या दिवसामध्ये. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम. गोलंदाज प्रयत्न करतो चेंडूच्या खाली येण्याचा, पण चेंडू बाउन्स झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, हर्षद होंडे पोहोचणार का? डायरेक्ट हिट झालाय. पंचांकडे बघायचं काय रिप्लाय. फलंदाज बाद. ज्याच्या नावाचा जय जयकार दिनवराज कपिल पाटील खासदार. थँक्यू. पंचांनी निर्णय सोपवला तिसऱ्या पंचांकडे त्यांनी दोन्ही हात उंचावले होते पंचांनी आणि सांगितलं की त्यांच्या समोर त्यांनी स्क्वेअर केला, पण काय फेक होती, काय थ्रो होता. थ्रो ऑफ द मॅच किंवा थ्रो ऑफ द डे असं म्हणायला हरकत नाहीये. परफेक्टली ऑन द स्टंप. फलंदाज इथे मात्र बघूया की क्रीजच्या आतमध्ये अर्षद पोचलाय की नाही. फेक मात्र अप्रतिम होती, तरी मात्र शंका नाही. येस, खूप लांब राहिलाय अर्षद. फलंदाज बाद होणार. दिस इज अ बिग विकेट आणि टर्निंग पॉईंट ठरलाय या मॅचचा. ज्याच्या नावाचा जय जयकार दिनवराज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार दिनवराज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडी कमाल के फील्डर है चेतन आलिमगढ़ के कहीं ना कहीं जॉन्टी रोड से एक तरह से देखा जाए तो सबसे बेहतरीन फील्डर माने जाते हैं आलिमगढ़ के. और ये देखिए, सामने खेलना चाहते थे लेकिन मिस टाइम स्ट्रोक था और कितना दूर से थ्रो आया है. स्ट्रॉन्ग आर्म रिटर्न और सीधे स्टंप्स पर. कोई मौका नहीं था अर्षद के पास पहुंचने का, बहुत दूर रह गए. कहानी में रोचकता बरकरार. 2 गेंदें शेष है, 3 रन चाहिए कुडूस टीम को. 2 चेंडू आणि 3 धावा. काय मॅच आलाय, काय सामना रंगलाय बघा. प्रेक्षकांना अपेक्षा आतापर्यंत 7व्या दिवसात आपल्याला कधीच सुपर ओव्हर बघायला मिळाला नाहीये आणि तो एवढा क्लोज सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. तो अजून क्लोज येऊन निलेश पाटील साहेब सुद्धा तिथे बघतायत सामना किती क्लोज आलाय. और नए बल्लेबाज महेश भुईर आए हैं जिनके पास स्ट्राइक रहेगा. योगेश नॉन स्ट्राइकर से इन पर 1 गेंद के लिए 1 रन बनाकर बैटिंग करते हुए. 2 गेंदों पर 3 रन चाहिए. स्कोर्स लेवल हो जाते हैं, मैच खत्म हो जाता है टाई पर, तो सुपर ओवर देखने को मिलेगा. ये सुपर से ऊपर टूर्नामेंट, सुपर से ऊपर कई मैचेस हमें देखने को मिले इससे पहले भी, और ये मैच भी उसी तरह का है. मगेशच्या हातामध्ये भवितव्य या सामन्याचं. त्याचबरोबर नॉन स्ट्रायकिंग गेला आपण बघतोय फलंदाज तो म्हणजेच योगेश चौधरी. 2 चेंडू 3 धावा. हो, चांगला चेंडू. पुन्हा जर त्या सामन्याची आठवण झाली. 2 चेंडू 3 धावांची गरज होती वडवली बी संघाला आणि असाच एक चेंडू मिस झाला होता. जेव्हा स्ट्रायकिंग एंडला आपण जबरदस्त शुभमला बघितलं होतं, शुभम पाटीलला, आणि त्याच उंचीचा खेळाडू आहे बघा. जबरदस्त जल्लोष सुरू आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा स्टँडमध्ये. हा मात्र समर्थन पाहायला मिळते ते मैदानावर आलिमगढ़ संघासाठी. 1 चेंडू आणि आता मात्र 3 धाव्यांची गरज. कमाल की गेंदबाजी. ये सीधी सीधी गेंद थी, थोड़ी नीचे रही थी और देखिए बल्लेबाज गेंद के लाइन में नहीं थे और एक लंबा हिट लेने की कोशिश की थी. वहाँ पर सही फुटवर्क का इस्तेमाल नहीं कर पाए बैटर महेश. दबाव दोनों तरफ है, आग दोनों तरफ लगी हुई है. जीतेगा कौन हारेगा कौन अभी भी कहना मुश्किल है. अब जो शेष है ना वही तो विशेष है. 1 गेंद बाकी है, 3 रन चाहिए. कालचा सामना पुन्हा डोळ्यासमोर येतोय. वडवली वर्सेस पोगाव आणि आता मात्र आलिमगढ़ वर्सेस कुडूस. तीच सिच्युएशन आहे. 1 चेंडू आणि आता मात्र 3 धावांची गरज. कालचा चेंडू निर्धाव गेला होता, सामना पोगावने जिंकला होता. इथे मात्र सामना कुठल्या बाजूने जाणार. आणि पुन्हा ते चित्र
ऍक्शन रिप्ले. कालच्या दिवसाचा सामन्याची पुनरावृत्ती झाली. शेवटचे 2 चेंडू निर्धाव केले. सामन्यावर पकड मिळवली. आलिमगड संघाने सामना जिंकला. कालचा दिवस पोगाव संघाने गाजवला अशा मोमेंटला आणि आज मात्र आलिमगड छाप सोडतोय. छा गए आलिमगड छा गए. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. तर अभिनंदन विजयी संघाचं, अर्थातच जरीमरी अलीमगडचं. हार्डलक म्हणूया आपण टीम वराद 11 कोडूसला. पुढचा सामना आपली वाट पाहतो. टीम निंबवलीचे कॅप्टन रिपोर्ट करायचा आहे आणि सरवलीचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत आणि टॉससाठी नक्कीच नाणेफेकी करण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतो. ते म्हणजेच पेन विभागातनं या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी नक्कीच या ठिकाणी उपस्थित झालेत जिथे गावचे सन्माननीय माजी सरपंच नारायण पाटील, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. कमाल कर दिया प्रणव पाटिल ने, पहले बल्लेबाजी में कमाल किया और अंडर प्रेशर लाजवाब गेंदबाजी. 7 रन बचाने थे उनको, बचाए उन्होंने और घर घर इस समय आलिमगढ़ की चर्चा है. आलिमगढ़